लग्न हा फक्त दोन कुटुंबांना जोडणारा सोहळा नाही, तर तो दोन माणसांना आयुष्यभरासाठी जोडणारा निर्णय आहे. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीची इच्छा नसतानाही फक्त घरच्यांच्या इच्छेसाठी लग्न केलं जातं, तेव्हा कदाचित लग्नाचा दिवस आनंदाचा असतो, पण त्यानंतरचं संपूर्ण आयुष्य वेदनेचं होऊ शकतं. आजची ही कहाणी अशाच एका मुलीची आहे, ज्या मुलाला या लग्नाची इच्छा नव्हती, पण घरच्यांसाठी त्याने लग्न केलं. लग्न झालंही, पण नातं मनापासून स्वीकारलं गेलं नाही. तिला ना प्रेम मिळालं, ना वेळ मिळाला, ना भावनिक आधार मिळाला. दिवसेंदिवस तिची घुसमट वाढत गेली, नातं तुटत गेलं आणि या सगळ्यांमध्ये मुलाचा जन्म झाला. पण त्या मुलाच्या जन्मानंतरही परिस्थिती बदलली नाही. आज हे नातं घटस्फोटाच्या उंबरठ्यावरती आहे. जबरदस्तीने केलेलं लग्न दोन व्यक्तींना एकत्र आणू शकतं, पण दोन मनांना जवळ आणू शकत नाही. म्हणून लग्नाचा निर्णय घेताना कुटुंबाची इच्छा जितकी महत्वाची आहे, तितकीच नाही सुद्धा, तर त्या दोन व्यक्तींची मनापासूनची संमती सर्वात महत्वाची आहे. आज आपण ऐकणार आहोत एका सामान्य मुलीची असामान्य वेदना. तिच्या आयुष्यात नेमकं काय घडलं, तिने किती सहन केलं आणि शेवटी तिला घटस्फोटाचा निर्णय का घ्यावा लागला. चला, आज तिची कहाणी तिच्या शब्दात ऐकूया. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या समाजातील सामान्य माणसाच्या अशाच खऱ्या कथा, त्यांचे संघर्ष, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या आयुष्यातून मिळणारी शिकवण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, तर लाईफ स्टोरी पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हा एक पॉडकास्ट चॅनल नाही, तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्याचा आवाज आहे. एक सबस्क्राईब कदाचित तुमच्यासाठी छोटी गोष्ट असेल, पण आमच्यासाठी ती आणखी एका सामान्य माणसाची कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची ताकद आहे. हॅलो मॅम, हॅलो सर. कशा आहात? मजेत. काय नाव आपलं? माझं नाव वैशाली जाधव. वैशाली, कुठून आलात आपण? मी अमरावतीवरून आले सर. काय गोष्ट शेअर करायची मॅम आज आपल्याला? बस आता माझी लाईफ स्टोरी शेअर करायची आहे. मी सिंगल मदर आहे एक. बरं. तेच मी तुम्हाला शेअर करायला आली आहे. अच्छा, पण खूप कमी वय आहे तुमचं. हो, मी 23 म्हणजे 23 माझं रनिंग असताना माझं लग्न झालंय. आता मी 26 रनिंग आहे आणि मला एक छोटं 1.5 वर्षाचं बाळ आहे. अरे वा. पण आता ही जी सुरुवात आहे, तुम्ही म्हणता आता तुम्ही सिंगल मदर आहात, तर ह्या घटना झाल्या कशामुळं? काय प्रॉब्लेम होता नेमका? खूप सुखाचा संसार चालू होता, पण ह्या व्यक्तीला म्हणजे नीट राहतच नव्हते. काही सगळं व्यवस्थित चालू असताना त्यांचं म्हणजे खूप वेगळं म्हणजे वातावरण होतं माझ्यासोबत, नीट वागायचे नाहीत ते. आणि मग मी त्याला खूप थकून गेली होती. एक दिवस असंच थोडंसं कारण झालं आणि खूप मोठे वाद झाले ना, आम्ही सेपरेट झालो. मग कसं आहे ना, तर लग्नही आमच्या नातेवाईकांनीच केलं, म्हणजे माझ्या सख्ख्या मामा-भावांनी लग्न जोडून दिलं. पण त्यांनी जे काही रिॲलिटी आहे ते त्यांच्या घरच्यांबद्दल आम्हाला सांगितलंच नाही. आणि खूप घाईघाईमध्ये माझं लग्न झालं. पण काही दिवसातच त्यांचं म्हणजे मला लक्षात आलं, की बाहेर यांचं खूप काही वेगवेगळं चालू आहे वातावरण म्हणून. कारण खूप गोष्टी आपल्याला खोट्या बोलल्यात असं लक्षात आलं. आणि मग नाही का तिथून तरी मी सगळं मॅनेज करतच गेली. एक दिवस असंच घरातले वाद झाले आणि मग मी रक्षाबंधनाला इकडे आले. तर मग रक्षाबंधनाला आले तेव्हा त्यांनी मला म्हणजे ते मला पहिल्यापासूनच टाईम वगैरे देत नव्हते. जसंही लग्न जुळलं ना, तसंही ते मला टाईम वगैरे काहीच देत नव्हते. तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा, लग्न कसं जमलं आणि मग नंतर पुढे गोष्टी कशा-कशा सुरू होत गेल्या मला सांगा? तर मी एकदम साध्या घरातली आहे. माझे वडील फक्त एक जॉब करतात आणि बहीण-भाऊ छोटे आहेत माझे. आता सध्या मी एक विराजला घेऊन घरीच असते. एक मी आर्टिस्ट आहे, रांगोळी आर्टिस्ट आणि मेहंदी आर्टिस्ट तेवढंच मी करते. तर माझं लग्न 2023 मध्ये झालंय. 15/7/2023 ला माझी सुपारी फुटली. खूप घाईघाईत झालं सगळ्या गोष्टी. कारण की माझ्या मामी-भावांनी खूप जास्त घाई केली आणि आम्ही म्हणजे त्याच्यावर खूप जास्त ट्रस्ट केला. कारण की तो खूप म्हणजे लहानपणापासून आम्ही सोबतच होतो आणि सक्का मामेभाऊ म्हटल्यावर त्याच्यावर विश्वास करणारच ना. तर मग विश्वास केला आणि त्याच्यामुळं आम्ही सुपारी फोडून घेतली. मग असं म्हणायचं की मला त्यांचे कॉलच येत नव्हते, की बाबा हे मला कॉल का बरं नाही करत? तर मग कॉल नव्हते करत, तर मग त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं की तिला सांगा की मी मुलींशी बोलत नाही, तर मला अनकम्फर्टेबल वाटतं बा. लग्न झाल्यावर जे काय ते आपलं बोलणंच होणारच आहे. आपली ओळखी होईलच, अरेंज मॅरेजमध्ये एकदम होतच नाही. मी म्हटलं ठीक आहे. मी पण समजून घेतलं की नाही असू शकते एखादी व्यक्ती. मी पण 12 तासांमध्ये त्यांना कसं काय ओळखणार ना. तर आणि अरेंज मॅरेज म्हटलं म्हणजे आपणही घाबरतो आणि समोरच्या व्यक्तीचं अनकम्फर्टेबल होऊ शकतं म्हणून मी पण मग एवढं काही बोलायची नाही. पण 6 महिन्याच्या नंतर लग्न झालं. तर लग्न माझं जवळ आल्याच्या नंतर माझे आई-वडील ज्यावेळेस म्हणजे जे हुंडा ठरला होता ते द्यायला गेले ना, त्यावेळेस त्यांच्या आतोबहिणींनी सांगितलं की बाबा याच्या घरचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे, जे आहे ते सांगितलं. पण लग्न असं जवळ आलं म्हटल्यावर कसं काय आपण ते मोडू पण नाही शकत आणि काहीच नाही करू शकत ना. काय सांगितलं होतं आत्या-मामींनी? नंतर की बाबा
त्यांनी पहिले नव्हतं सांगितलं, की बहिणीचं अदर कास्टमध्ये लग्न झालेलं आहे किंवा त्यांच्या भावाचं जे आहे ते दुसरं लग्न होतं आणि याचं पण म्हणजे 10 वर्षांनी हा तुझ्यापेक्षा मोठा आहे आणि याला मैत्रिणी परिवार खूप जास्त आहे. खूप म्हणजे असं प्रॉपर्टी पण खूप सांगितली होती, पण जसं सांगितलं तसं काहीच निघालं नाही. सांगितलं होतं 2 बीएचके आहे, याचं स्वतःच्या नावावर आहे, पण ते पण त्याच्या बहिणीच्या नावावरच निघालं आणि 2 बीएचके न निघता 1 बीएचकेच आणि 1 बीएचकेमध्ये 12 जण सगळं जॉइंट फॅमिली राहायचं. 1 बीएचके मध्ये? 1 बीएचकेमध्ये 12 जण. तर आमचं कसं होतं ना, एक बेडरूम म्हणजे आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला दिलं हं. आणि हॉलमध्ये जाऊ-भासरे, नणंद-नंदई आणि आजे-सासू राहायची आणि बाल्कनीमध्ये सासू-सासरे राहायचे. एवढ्या गोष्टी तर सगळ्या बरोबर होत्या, पण त्यांना माझ्या नंदेला आणि जाऊला लहान बाळ होतं. म्हणजे 1-1 वर्षाचे. माझ्या नंदेची मुलगी 4 वर्षाची आहे आणि जाऊची मुलगी 1.5 वर्षाची होती. पण त्यांना एक निमित्त होतं, की बाळ आहे बा. मग कोण मीच एकटी होती. आई कामाला हात लावायची नाही त्यांच्या. हं. आणि मग घरातले कामावरून वाद सासूसोबत किंवा नंदेसोबत किंवा आमचं मानपान नाही झालं याच्यावरून सुद्धा वाद त्यांनी माझ्याशी खूप केले. तर ते वाद केले म्हणून माझ्या पप्पांनी अक्षरशः त्यांना ट्रेनचं तिकीट काढून घरी आणून सगळं त्यांचं सगळं जे काही आमचं लग्नात नाही झालं त्यांच्याकडून त्यांच्याकडे जे रिवाज आहे ते आम्ही घरी येऊन त्यांचं पार पाडलं. तरी पण त्याचं तुझ्या आई-वडिलांनी जास्त पैसे नाही दिले असे बोलायचे, की आम्हीच इकडे करून घेतलं. आम्ही तिकडे लग्न करण्याचं कारण एकच होतं, की आम्हाला इकडे खूप जास्त ते पैसे मागत होते आणि खर्च पण जास्त येत होता. तर मग त्यांनी जेवढा हुंडा मागितला आम्ही तेवढं त्यांना दिलं. मग मी इकडे लग्न केलं. तर मग ते बोलत होते, की तुम्ही हुंडा दिला आणि जे तुमचं आहे तेवढंच तुम्ही केला. बाकीचा तुम्हाला काही खर्चच लागलेला नाहीये. असे बोलायचे आणि मग नंदेचं सगळं करावं लागत होतं आणि जाऊबाई म्हणजे तिच्या मुलीमध्येच गुंग राहायची. म्हणून त्यांनीच त्यांच्या कामावरून वाद केले आणि मग नंतर आम्हाला माझ्या सासऱ्यांनीच असं कामं पण वाटून दिलेले होते. कामं वाटून दिल्याच्या नंतर मग त्यांचा टाईम सकाळचा होता आणि माझा संध्याकाळचा. असे कामं वाटून दिलेले आम्ही ते करायचो. मग माझं सकाळचं मला जेवढं करायचं मी तेवढं करायचे किंवा आईच्या फोनवर जरी बोलत असले तरी माझ्या सासूला त्रास व्हायचा त्या गोष्टीचा आणि नंदेला पण जर मग त्यांची बरोबर नाही केली तर खूप जास्त त्रास व्हायचा, खूप जास्त आणि त्या कंटिन्यू आमच्याच घरी असतात. पण हे आम्हाला त्यांनी सांगितलंच नव्हतं. ज्यांनी लग्न जोडून दिलं त्यांनी. हे आई आणि ते त्यांचं चांगलं जमायचं आणि मग मीच एकटी पडलेली. आता तिला काही बोलू नव्हते शकत कारण की ती मोठी आहे आणि सासऱ्याचं दुसरं लग्न म्हटल्यावर ती पहिली सोडून गेली बाबा दुसरीला मग ते खूप जास्त तिला हे करायचे. तर म्हणजे नवरा साईडला आपल्यासोबत असला ना, तर व्यक्तीला कुठल्याच गोष्टीची भीती नसते. नवरा आपल्या साईडला नसला म्हणजे खूप जास्त त्रास होतो. तर माझे जे होते ते आईच्या आणि बहिणीच्या मनाने खूप जास्त ऐकायचे. हं. आणि त्यांना जे वाटायचे ना, ते म्हणायचे, "मी यांच्याबरोबर 30 वर्ष काढले, तू आत्ताच आली आहे. हे जे बोलतील ना, ते कधी खोटंच बोलणार नाही." असं बोलायचे. तर मग कामं करा आणि मी ज्यावेळेस त्यांच्या घरात गेली ना, जे अक्षरशः सर्वजण कामं मिळून करत होते ना, ते सगळ्यांनीच स्टॉप केलं. करेल तर फक्त हीच करेल, हं. हीच करेल. ते त्यांचं जेवढं करायचं तेवढं करायचं, बसून घ्यायचं आणि बाकीचं मीच करायचं बाबा असं म्हणून त्यांना तर मी करायची पण असं. पण माझ्या नवऱ्याने कधीच माझ्याबद्दल असं बोलले नाही, की का रात्रीची 12-12 वाजता म्हणजे दुकान आहे ना त्यांच्याकडे, तर ते दुकानावरनं लेट यायचे सासू-सासरे माझे. ते बरं. आल्याशिवाय जेवण नाही व्हायचं. तिथून पुढं काहीच नाही. हं. तर मग 12 वाजता यायचे ते, तर जेवण, मग तिथून पुढे 1:30 वाजायचं झोपायला. तर मग तेवढं सगळं आवरून घ्यायचं. पण माझ्या नवऱ्याने असं कधीच बोललं नाही, की "बाबा राहू दे, सकाळी ते भांडे घास" किंवा काही म्हणजे माझ्याबद्दल स्टँड काहीच नाही. आणि एकच दिवस आम्हाला फिरायला गेलो आम्ही. त्यांनी म्हणजे सहज नेलं मला. तर नेल्यावर ते काय बोलले, माझे सासरे, "तू कोणाला विचारून गेलीस?" मला अच्छा. बोलले, "तू मला वणीला घेऊन गेले होते ते दर्शनासाठी." मी खूप फोर्स केला होता. ॲक्चुअली कसं आहे ना, ते महिना झाला की नाही ते घराच्या बाहेर राहायचे 3-3, 4-4 दिवस. मला ब्लॉक करायचे डायरेक्ट. न सांगता. ते त्यांच्या घरच्यांना पण नाही सांगत, मला पण नाही सांगायचे. तर पण मला तर त्यांच्याशिवाय करमत नव्हतं ना. आता त्यांची सवय बरोबर आहे. झाली म्हटल्यावर आणि मी नवीन म्हटलं, मला त्यांच्याशिवाय नाही करमत. ते एकटेच होते की बाबा ट्रस्ट? हां, आता मी बाकीच्यांवर कसं काय, ते त्यांनाच फोन करून विचारा म्हटलं ना, हं. तरी ते फोन करून नाही विचारायचे. ते हं. गेलं असेल कामानिमित्त असंच बोलायचे. हं. तर मग कामानिमित्त गेले म्हटल्यावर मी म्हणायची का कुठे गेले, काय गेले हे सांगायचे. मी मुंबईला चाललो आणि मला ना लोकेशन इगतपुरीचं दिसायचं. ते हैदराबादला गेले होते स्टेडियमवर मॅच वगैरे बघायला आणि माझ्यासोबत मित्र आहे म्हणून सांगायचे. पण मग मी म्हणायचे मित्र दाखवा, तर मित्र कोणीच दिसायचे नाही किंवा फोनच करायचे नाही. मग मी खूप म्हणजे असं टेन्शन यायचं ना असं प्रत्येक हं. गोष्टीचं कारण की मी त्यांच्या मोबाईलमध्ये माझं लग्न झाल्याच्या 8 दिवसातच त्यांना झोप लागलेली आणि मी मोबाईल असंच पडलेला. मी तो मोबाईलमध्ये गाणे वाजवायचे ते झोपताना. तर त्याचं त्यांनी लॉकच म्हणजे केलेलं नाही. मला जाग होती. मला झोपच नाही लागायचं. नवीन असल्यावर आपल्याला नवीन ठिकाणी नाही ना लागत झोप. तर मी त्यांचा मोबाईल चेक केला. त्यामध्ये त्यांचं फोटोज म्हणजे जे काही दिसायचे ते सगळे दिसले. तर मी फोटोज म्हणजे कसले?
त्यांच्या फ्रेंड सोबत, आता फ्रेंडच म्हणू शकते मी, तर बाकी तर काही नाही म्हणू शकत. खूप बरं. क्लोज वाले फोटोज दिसले. त्यांच्या अक्षरशः त्यांच्या बॉडीवर टॅटू सुद्धा आहे त्या पर्सनच्या नावाचा. तर मग ते पण दिसला, तर ते बोलायचे की हा टॅटू असाच मी काढला होता. आईचं नाव आहे. पण त्यामध्ये अक्षरशः AH असं आहे. पण ते आई म्हणून बोलायचे, की मी म्हणे मला दुखतं म्हणून मी काढले नाही. पण अक्षरशः त्यांच्या अंगावर 3-4 टॅटू आहेत वेगवेगळे. तर मग तोच टॅटू त्यांनी का बरं कंप्लीट नसेल केला? बरोबर. त्याच टॅटू मग ते बोलायचे इथं दुखत होतं म्हणून मी तो टॅटू कंप्लीट नाही केला. बाकी सगळं हातावर वगैरे काढून ठेवले आहे, तेव्हा नाही त्यांना दुखलं आणि तिथंच मग का बरं दुखत होतं काय माहिती. मग त्याच्यावर पूर्ण स्पष्टपणे AH असं लिहिलेलं आहे. तर मग ते झालं आणि मी तेवढ्याच रात्री काय केलं, त्यांच्या WhatsAppवरून माझ्या WhatsAppवर मी ते व्हिडिओ सगळे पाठवून घेतले. बरं. आणि तिकडून डिलीट करून टाकले. तर मग मी त्यांना बोलले, की "तुमचं असं काही आहे का?" तर ते बोलले, "नाही, होतं लग्नाच्या आधी." मी म्हटलं, "ठीक आहे. पण आता काही नाही ना असं?" "नाही." पण मला मग कधी-कधी फोन यायचे 2:30-2:30 वाजता, की मग फोन आले रात्री. हो, 2:30-2:30 वाजता आणि मला झोपायला लेटच व्हायचं कारण की 12 वाजता जेवण झालं, 1 वाजेपर्यंत भांडे वगैरे घासायचे. त्याच्यानंतर लेट व्हायचं ना, मग फोन यायचा किंवा हे बाल्कनीत जाऊन बसायचे पार्किंगला, तिथे जाऊन फोनवर बोलायचे. तर काय बोलत असतील बा नेमकं दिवसभर 7 वाजतापासून सकाळून बाहेरून गेल्यावर दिवसभर घरी जेवायला नाही, येत नाही, काही नाही. आले तरी मग एवढं नीट नाही बोलणार, झोपून घेणार असंच करायचे. तर मग झालं तेवढं आणि मग तर बोलले, "नाहीये माझ्याकडे." मी म्हटलं, "माझ्याकडे प्रूफ आहे." तर बोलले, "कोणतं आहे?" मी म्हटलं, "दाखवू का?" मी त्यांना सहज त्यांचा जो फोटो होता तो त्यांना दाखवला. तर ते घाबरून गेले ना. सारखं 1 महिना माझ्या मागे लागले, की "बाबा ते डिलीट कर. काही नाही आता ते पास्ट होतं." मी म्हटलं, "ठीक आहे." पण मी ते डिलीट नाही केलं. मी ते ठेवलं. लपवून अच्छा. ठेवलं माझ्या मोबाईलमध्ये. तर ते माझा मोबाईल घेऊन पळून गेले होते घरातून. म्हणजे मी बाहेर जाऊन डिलीट करणार बा असं. ओके. पण मी पासवर्डमध्ये ठेवलं त्यांना काही दिसलंच नाही ते. मग ते झालं तेवढं. तर तिथून अजून 4 महिन्यांनी ते बोलले, की "मी ते सगळं तिचे नंबर वगैरे जे काय आहे ते डिलीट करून टाकतो. म्हणजे ज्या पर्सनलचे फोन यायचे तिचे सगळं डिलीट करून टाकतो." त्यांनी केलं पण डिलीट. पण मला अजून तिथूनच मी गावाला गेली, परत आली मम्मी-पप्पाकडून. परत आल्याच्या नंतर मला अजून फोन दिसला, अजून मेसेज दिसले काही-काही वेगवेगळे. तर मग मी अजून खूप टेन्शनमध्ये गेले आणि ते महिन्याच्या महिना कुठे बाहेर जायचे म्हटल्यावर ना, अजून मला डाऊट मग एकदा दिसलं म्हणजे डाऊट परत म्हणजे मनात तो राहतोच. आता पूर्ण डिस्टर्बच राहणार ना माणूस, मग की बाबा हे राहतच जर काय दिसलं एकदा आणि दिसलं मेन तर म्हणजे कसं आहे ना, ज्यावेळेसही माझ्या मनात का हो, मला घरचे असे बोलले. बोलतातच लेडीज ना, लेडीजचेच दुश्मन असते. मला असं वाटतंय आता तरी. एवढ्या दुरून आली बा ही आपल्या भावासाठीच आली असं म्हटलं तर समजून घेतलं असतं तर नाही. मी त्यांना सांगायची ना, तर ते उलटं त्यांना म्हणायचे, की "बाबा तुझी बायको तुझ्यावर डाऊट घेते, तिला भरोसाच नाही." असं बोलायचे. पण असं नाही बोलायचे, की "बाबा तू इथं जातो तर तिला सांगून जात जा." वाटलंच माझ्या नंदयाचं लोकेशन ट्रॅक करते. पण मला नाही सांगत होते, की ती फोन करू नको. माझा भासरा माझ्याच तोंडावर बोलायचा, की हिला काहीच सांगत नको जाऊ तुझ्या जवळच्या गोष्टी जे काही बाचरा आहे. म्हणजे? म्हणजे त्यांचे भाऊ, अच्छा, ओके. त्यांचे भाऊ छोटे सगळे की मोठे? मोठे. त्यांचे अच्छा. मोठे भाऊ सांगायचे, की हिला सांगायचं नाही तुझं कारण की ही डाऊट घेते ना. पण मी एखादी लेडीज ना ज्यावेळेस एखाद्या संशयाने बघते ना, तो संशय खराच निघतो. मला बरोबर. माहिती कारण मी असं म्हणजे मनातून असं वाटतं ना, तर ते बोलायचे मी इथेच आलो आणि येताना ना मग मी मोबाईल कधी बघितला ना, तर फोटो मित्रांसोबत किंवा एकटे-एकटे फिरायचे असेच ठेवायचे. मग वेगळंच वाटायचं ना, माणसाच्या मनात ते चालू राहायचं. एक दिवस मला सांगितलं, की मी मुंबईला चाललोय, मीटिंग आहे. मी ठीक आहे म्हटलं. मग कधी येणार? तर 2 दिवसात परत येणार. मग 2 दिवसात परत येणार म्हटलं, "मग ठीक आहे." 6 दिवस झाले तरी पत्ताच नाही घरी अरे आणि बापरे! अक्षरशः मला ब्लॉक केलेलं. हं. आणि तो दिवस सुद्धा मला आठवतो. तर ते घागर भरणीचा कार्यक्रम म्हणजे असतात ना, ते जे मृत्यू झालेल्या लोकांना घास टाकतात, तर तो दिवस होता तो. तर मग ते बोलले, की "मी नाही येणार, मी मुंबईला आहे, मित्र आहे माझ्यासोबत." मी दाखवा म्हटलं, पण ते ट्रॅव्हल्समध्ये होते, त्यांनी फोन नाही उचलला, काहीच नाही. मम्मी-पप्पांना म्हणे, की "तू सांगून गेला का?" तर "नाही." हो म्हणे, "मी तिला सांगितलं म्हणे, पण मी मुंबईलाच आहे म्हणे." पण ते कुठे निघाले? हैदराबादला. अरे! मग कसं वाटणार? तिकडनं आल्याच्या नंतर मी त्यांच्या आई-वडिलांसमोर म्हटलं, की "तुम्ही यांना सांगा." मी त्यांना अक्षरशः म्हटलं होतं, की "तुम्ही देवाची शपथ घ्या बरं, खरंच बोलले का?" तर ते बोलले, की "नाही, मी घेणार नाही." ते शंकरजीला खूप जास्त मानतात. तर त्यांनी नाही घेतली आणि मग तिथून पुढे मग नाही घेतली ना, तर मग त्यांना हे पण बोलली होती, "तुम्ही दरवर्षी केदारनाथला जाताना म्हटलं, तुम्ही जर माझ्याशी आता खोटं बोलत असाल, माझा खूप जास्त जीव जळत होता आतून. आपण कोणा व्यक्तीला एखादा खूप जास्त जीव लावला ना, तर आपल्याला खूप जास्त त्रास होतो. म्हणून मला असं वाटतं समोरचा व्यक्ती ओळखून घ्यायचा आणि जो तसा असला ना, तर आपणच तसं वागायचं." तुम्हाला खूप त्रास व्हायचा? खूप, खूप जास्त म्हणजे मी रडायची, इतकी रडायची पण त्यांना काहीच फरक पडत नव्हता. तू रड, पड, काहीही कर. आपण जर उलटं त्यांना प्रश्न करत गेलो ना, पेशंटमध्ये बसलेलं असलं किंवा बोलायचो ना आपण, तर ते तिथून उठून जायचे आणि हॉलमध्ये जाऊन राहायचे. माझ्याजवळ नाही थांबायचे.
एक नवरा म्हणून त्यांनी कधी प्रेम करण्याचा प्रयत्न नाही, नाही. फक्त कामाशी काम. बस. बस. काहीच नाही. जर त्यांच्या मनात असतं, तर त्यांनी कधी माझ्यासोबत फोटो काढले असते. नाही, त्यांना फोटो काढायला आवडत नाही. स्वतः जे काढतात. कधी फिरायला नेलं असतं, कधीच नेलं नाही. कधी मला कुठली वस्तू सुद्धा घेऊन नाही दिली. फक्त माझ्या बर्थडेला वॉच घेऊन दिली. ते सुद्धा काढून दाखवले, की मी तुला वॉच घेऊन दिली असं बोलले होते, की तुला मी तर सगळंच करतो. आणि अक्षरशः रिचार्जसाठी पण मला 8-8 दिवस त्यांच्या मागे लागावं लागत. मला रिचार्ज द्या ना, करून द्या ना. ज्यावेळेस माझे पप्पा करायचे ना, त्यावेळेस मग त्यांना राग यायचा, की बाबा ही माझ्या गोष्टी त्यांच्या पप्पाला सांग. आणि मी जर फोनवर बोलत असली, तर त्यांच्या आईला प्रॉब्लेम व्हायचा, की ही हिच्या आईशी बोलते, पप्पाशी बोलते. बोलणं चांगलं नाहीये, घरात लक्ष देत नाही, कामच करत नाही. आधी मिळून सगळं कामं करत होतो, तर तेव्हा त्यांच्या वहिनीला प्रॉब्लेम होता. म्हणून मग वाटून कामं घेतले. आता वाटून कामं घेतले म्हणजे ते त्यांचे करणार, मी माझे करणार. आणि माझं कसं आहे फटाफट करून घेतलं आणि बसलं. आणि ते करत बसायचे आणि मी बसलेले दिसले, की यांना ते वेगळंच वाटायचं, का बरं ही बसलेलीच आहे असं. आणि मला एवढंच कामाची सवय नसते ना लग्नाच्या आधी. आपण जस्ट कॉलेज चालूच होतं माझं आणि इकडे लग्न झालेलं. तरी मग सगळ्या गोष्टी ॲडजस्ट म्हणजे त्यांच्या वडिलांना माझं कामं वगैरे सगळं आवडायचं. त्यांच्या घरच्या म्हणजे ज्या वहिनी आहे ना, त्याच्यापेक्षा फास्ट करायची, पटकन करायची. देवपूजा त्याच्या जे आहे ना माझे सासरे त्यांना खूप जास्त आवडायची. मी केलेली. कारण की त्या वहिनी करत नव्हत्या. जे माझ्या जाऊ आहेत त्या करत नव्हत्या आणि मी करायचे तर त्यांना खूप आवडायचं. माझे सासरे चांगले होते सुरुवातीला. पण ते म्हणतात ना कोणीतरी भरून दिलं, की माणूस पलटतो. मग माझे सासरे पण पलटले आणि ज्यावेळेस आम्ही कुठं असं प्रेग्नन्सी राहिली होती, तर फक्त एका चॉकलेटवरून माझ्या नंदीने माझ्याशी भांडण केलेलं. एका चॉकलेटवर? एकच चॉकलेट फक्त. मला त्यांच्या घरी ना कसं आहे, असं बाहेरच्या वस्तू कोणीच आणून खात नाही आणि मला त्या गोष्टींची जास्त सवय. म्हणजे बाहेर जायचं, खायचं असं मला खूप जास्त आवडतं असं. तर त्यांच्या घरी कसं त्यांची बहीण बाहेर जाऊ शकते. कारण की त्यांना सासू-सासरे नाही आहे, लव्ह मॅरेज आहे मनासारखं आहे ना. तर ते बाहेर जाऊन खाऊ शकतात. नणंदही बाहेर जाऊन खाऊ शकतात. ते त्यांच्या मुलीचं सासू-सासरे दिवसभर बाहेर असतात, ते खाऊ शकतात. माझा नवरा तर दिवसभर बाहेरच राहायचा, ते पण खाऊ शकतात. सासरे पण त्यांच्या बायकोला आणायचे. मग मला कोण? मग मी म्हणायची का चला ना आज उद्या जाऊ, परवा जाऊ. तारखावर तारखा द्यायचे. नेलं एक दिवस की मग उलटं सासरे बोलायचे, "काय तुला घरचं अन्न गोड नाही लागत? अरे यार! तुम्ही कशासाठी गेले? मग का बरं घरी स्वयंपाक नव्हता का? कोणाला विचारून गेले?" आणि अक्षरशः बेडरूममध्ये ज्यावेळेस यांचं माहीत पडलं किंवा काही आपण बोलतोच ना, चर्चा करतो. दिवसभर नाही घरात असलं म्हटल्यावर रात्री आपण बोलतोच. तर बेडरूमच्या बाहेर आवाज नाही आला पाहिजे. या गोष्टीवरून सुद्धा असं मला त्यांनी मानसिक त्रास खूप जास्त दिले. घरामध्ये एकही माणूस तुमचा नव्हता का? नाही, माझा सख्खा नवराच माझा नव्हता तर दुसरे कोण? तेच ना. मला ज्या माणसाचा सपोर्ट पाहिजे होता ते पण नव्हते. सासू? सासू तर नाही. सासूच म्हणजे वेगळी बाई होती. त्यांच्यामुळेच ते एवढं मोठं महाभारत झालं असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे काय स्वभाव वेगळा होता की काय? सून आणि पुरीत भेदभाव खूप जास्त. त्यांनी असं मुलीसारखं सुनेला कधी जीव लावलाच नाही. आपलं काही चुकलेलं म्हणजे माझं कसं आहे असं फ्री फ्रँक राहणं ना, मी कोणा लेकराला खाऊ घालत असली, टीव्ही चालू असलं, गाणं असलं, की मी असं म्हणजे त्यांना घेऊन नाचलं किंवा बोललं, तर ते उलटून टॉन्ट देणार, की म्हणजे लेकरांसोबत ही स्वतः पण मजा मारते असं. पण माझं वेगळंच होतं, की मी असं म्हणजे माझ्या वडिलांच्या घरी जशी वागते, तशीच यांच्या घरी पण वागायची ना. तर ते त्या सासूला माझं सैन्य व्हायचं आणि त्यांच्या मुलीला जर आलं लगेच चहा नाही दिला, पाणी नाही दिलं. आपलं काम सोडून पहिलं त्यांचं नाही केलं ना, ते त्यांना खूप जास्त जीवावर यायचं. अरे बापरे! हेच सो प्रॉब्लेम होता. मग पुढे कसे प्रॉब्लेम्स वाढत गेले तुमच्या? प्रॉब्लेम काही नाही. फक्त नणंदबाईचं कसं होतं, मी त्यांना गोड होती तोपर्यंत ते माझ्याशी बोलायच्या. माझ्याशी वाईट झाल्या, की लगेच त्यांच्याशी गोड बोलायच्या. त्यांच्याशी वाईट म्हणजे माझ्या जाऊशी, त्यांच्याशी वाईट झालं, की माझ्याशी गोड. असं म्हणजे दोघींमध्ये कॉम्पिटिशन असल्यासारखं त्या घरात बरं. खूप जास्त. आणि तुमचे मिस्टर काय जॉब करायचे? ते एअरटेल कंपनीलाच होते आणि बस सांगताना बिझनेसमॅन सांगितलं, पण ते दुकानामध्ये तिघांचा हिस्सा आहे आणि भाड्याचं दुकान होतं ते. सांगताना असं सांगितलं का माझ्या मिस्टरांचंच आहे. घर पण माझ्या मिस्टरांनीच घेतलेलं आहे बा. कारण की त्यांचा मोठा भाऊ ड्रिंक करतो ना. आता ते थोड्या सॅलरीमध्ये ते त्यांच्या वाईफचं आणि लेकरांचं करू नाही शकत. घरात म्हणजे हे दोघं पण काहीच देत नाहीत. माझा नवरा पण काहीच पैसे देत नाही घरात आणि भाऊ पण काहीच देत नाही. ते त्यांचं करतं काय करायचं. फक्त आई-वडील त्या दुकानात जातात ना, त्याच पैशात ते घर चालतं. बाकी काहीच नाही. अच्छा, म्हणजे आई-वडील घर चालवतात. हां. एवढे 12 जणांचं कुटुंब? हां, फक्त आई-वडील आणणार, हं. घर स्वतःचं आहे. लाईट बिल फक्त आई-वडीलच देणार किंवा लागलेच तर मग एकमेकांना हे फक्त असं कसं उसने दिल्यासारखं एका घरातले एकच असल्यासारखे पण उसने दिल्यासारखे व्यवहार करणार. आई मुलाला देणार, मुलगा आईला देणार, बाबाला देणार असं. आणि तुम्हाला ज्या लागणाऱ्या बेसिक गोष्टी आहेत त्या? बेसिक गोष्टी मी सगळ्या आई-वडिलांकडून घेतल्या. त्यांच्याकडून मला कधी भेटलंच नाही. फक्त कधीतरी खूपच इम्पोर्टंट आहे आणि आता आणावंच लागल. त्या गोष्टी त्या माणसाने आणून दिल्या. असं नाही दिलं नाही म्हणून. दिल्या. पण जर मला हे पाहिजेच किंवा तुझी अपेक्षा काय आहे, की तुला कुठे जायचं आहे का? तुला काही ड्रेस पाहिजे का? मी एका ड्रेसवर राहिली ना, तर ते
राहाय म्हणायचे. ते स्वतःसाठी खूप घेतात. मॉलमध्ये जाऊन घेतात. खूप महागड्या शौक आहेत त्यांचे. पण त्यांनी दुसऱ्यांचा विचार नाही करायचा. त्यांनी हेच बोललेलं मला, की "मला लग्न नव्हतं करायचं तुझ्याशी. माझ्या जे आहे बहीण आणि जावयाने म्हटलं, की ही मुलगी चांगली आहे आणि आता लग्नाचं वय निघून जातंय म्हणून तू फक्त लग्न कर." त्यांच्या म्हणण्यावरून यांनी लग्न केलं. मग मुलगी थोडी ना रस्त्यावर पडलेली आहे, की तुम्ही तुमची गोष्ट हे करून देणार आणि असं मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होणार. हो. आणि त्यांना ज्यावेळेस विचारलं, "मला ॲडमिशन देणार का लग्न झाल्याच्या नंतर?" तर हो बोलले होते, "तुला कॉलेज पुढे करू देणार." सासरे बोलले, की "घराच्या बाहेर पाय पण नाही टाकायचा. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत." आता सासरे किती त्यांचं आयुष्य आहे हे तर मी नाही बघितलं, कोणीच नाही बघितलं ना. तर मला असं म्हणजे स्वतः सक्षम बनायचं पहिल्यापासूनच खूप जास्त आवड आहे, की बाबा मी काहीतरी स्वतःचं स्वतःचं केलं stand पाहिजे. स्वतः आहे. तर मी माझ्या सासऱ्यांशी म्हणजे खूप त्यांचं माझं पटवून घेतलं होतं असं. माझ्या सासऱ्यांच्या सोबत मी पटवून घेतलं ना, माझे सासरे मला त्यांच्या कपड्यांच्या दुकानात घेऊन जायचे, बसायचे मी. पण ते पण माझ्या म्हणजे जाऊला चांगलं नाही वाटायचं, की बाबा हिला वर करतात. मग त्याच्यावरून जाऊचे, सासू-सासऱ्यांचे खूप मोठे भांडण झालेले. आणि माझी जाऊ 15 दिवसासाठी घरातून निघून गेलेली होती, की आम्हाला वेगळं राहायचंय. तुम्ही हिला प्रेम करता म्हणजे मला आणि मला करत नाही असं सुरुवातीला. आणि नंतर मग ते एकत्र आले. त्यांचे सगळे एक सांगड झाली आणि मला वेगळं टाकलं. आणि मला वेगळं टाकलं तर मग ज्या चॉकलेटीवरून भांडण झालं होतं, तर त्या म्हणजे माझ्या नंदीची बोलायची टोनिंगच खूप वेगळी होती, की मी ते सहनच नाही करू शकले. जसं की इथं राहायचं तर नीट राहायचं. हे असं नाही बोलू शकत तुम्ही, की "का हो तुम्ही आणली तर मला का बरं नाही दिली, तिला का बरं दिली?" चॉकलेटचा विषय कसा होता सांगू का? म्हणजे मला ना असं बाहेरचं खायचं होतं, तर मी त्यांना आणायला लावलं. मग नंदीच्या बाळाला आणि माझ्या ते देवांशी होती म्हणजे छोटे बाळ होतं, तिला पण त्यांनी दिलं. तर मी पण तिथे बसलेली होती. त्यांनी माझ्या हातात न देता सगळं त्यांच्या बहिणीच्या हातात दिलं आणि त्या बहिणीने सगळ्यांना वाटलं, पण ते माझ्यापर्यंत पोहोचलं नाही. माझी इच्छा मेली ना, तर मी त्यांना फोन करून बोलले, की "अहो," म्हटलं, "तुम्ही चॉकलेट आणली मी तिथे बसले असल्यावर माझ्याजवळ द्यायची होती ना. का बरं तुला भेटली नाही का?" म्हटलं, "नाही भेटली ना मला." "बरं ठीक आहे," म्हणे, "उद्या देईल तुला आणून." म्हटलं, "ठीक आहे." मग मी आले बेडरूमच्या बाहेर. मी बेडरूमच्या बाहेर आले आणि ही किचनमध्ये होती माझी नणंद. तिने ना तिच्या मुलीला चपकन मारली. खूप जोरात मारली चापट. ती मुलगी रडायला लागली. मी म्हटलं, "काय झालं ताई?" "काही नाही," म्हणे, "तुम्ही मला का पडलेला समजता का?" म्हणजे असं चालू झालं मग त्याच्यावरून बोलणं. तर मग खूप खालच्या लेव्हलचं बोलत गेल्या त्या मला. मी सहन केलं 5-10 मिनिटं. मग मी त्याला उत्तर दिलं. मग ते उत्तर दिलं ना, मग त्या वहिनी त्यांची जीवावर आली. त्या तिथून खूप बोलल्या. त्यांचे म्हणजे मिस्टर पण होते नंदेचे आणि ते सगळे बोलत होते आणि मग त्या निघून गेल्या आणि निघून गेल्याच्या नंतर सगळ्यांना फोन करून त्यांनी पहिलेच बातमी पोहोचून दिली, की बाबा माझं आणि वैशालीचं भांडण झालं असं. तर त्यानंतर ते वाद झाले आणि तिथून पुढेच म्हणजे मला रक्षाबंधनाला यायचं होतं. मी इकडे आले आणि मला काय मग 10 दिवस झाले तरी यांचा फोन नाही, काही नाही. हेच मला सोडून दिलं, यांनीच सोडून दिलं. पण त्यांच्या आईचं म्हणणं होतं, की हिला सोडायला आजच्या नंतर तू कधीच जायचं नाही. पण हे आले होते. हे तेव्हा माझ्याकडनं होते. त्यावेळेस होते, की बाबा चल मी तुला सोडून देतो प्रेग्नन्सी म्हटल्यावर. पण त्यांना माझी काळजी नव्हती बरं का. इथून एवढ्या लांबवरून म्हणजे 500-600 किलोमीटरचा प्रवास करायचा. पण प्रेग्नंट आहे, काही आहे, त्यांना काही गरज नव्हती. त्यांनी जनरल डब्यामध्ये मला प्रवास करायचा. ते स्वतः झोपून घ्यायचे म्हणजे जिथं ॲडजस्ट झालं तिथं. पण ही कुठं बसते? त्यांना अशी काळजी नव्हती. काळजी नाहीये. होते ते माझ्यासोबत आले, सोडून द्यायचे. पण त्यांच्या मागे एक कारण होतं, की त्यांना माझ्या भावाची गाडी घेऊन जायची होती. यामा गाडी. जी त्यांनी सेकंड हँड घेऊन रिपेअर केलेली होती आणि ही त्यांना आवडली होती. ही त्यांना घेऊन जायचं होतं म्हणून ते मला सोडायला आले होते. आज आले आणि उद्या ती गाडी घेऊन गेले. त्याच्यानंतर त्यांनी मला फोन-बिन काहीच केला नाही. असं कसं म्हणजे ॲटलीस्ट लग्न झालेलं आहे. आपण आपल्या बायकोला कसं ठेवलं पाहिजे त्यावेळेस ते कळायला पाहिजे होतं ना. नाही. कधी पण येईल ना, तर ते बेडरूममध्ये नाही यायचे. मी स्वतः बोलवल्याशिवाय यायचे नाही, बसायचे नाही किंवा बोलायचे असं काहीच नाही. यायचे हॉलमध्ये बसायचे. त्यांचं जे काय आहे ते 2 मिनिटं थांबले की ते लगेच निघून जायचे. आणि घरी पण आले ना, जेवायचे आणि माझे भांडे घासायचे व्हायचे ना, ते झोपून पण घ्यायचे. बस कधीतरी जागे असले तर माझ्यासोबत 2 मिनिटं बोलले तर बोलले. म्हणजे जे त्यांना काम आहे ते तेवढं पुरतं बोलायचं आणि बस. ओके. असं. मग पुढे तुमच्यामध्ये सेपरेट होण्याचं रिझन काय होतं? तर रक्षाबंधनाला आले ते मला फोन नाही केला, काही नाही. ते बोलले, "येताना आता तुझ्या पप्पाला घेऊन ये." ज्यावेळेस मी फोन केला ना, ते मला फोन नव्हते करत. मग मी मेसेज टाकले, "का बरं फोन नाही करत? काय नाही करत?" तर ते बोलले, "काही नाही, कामात असतो मी." हे तर त्यांचं नेहमीचंच होतं कारण की ते मला 5 सेकंद, 1 सेकंद, 1 मिनिट असेच फोनवर "कामात आहे, कामात आहे" असंच बोलायचं. असं पर्सनल कधीच म्हणजे मन लावून हे कधीच बोललं नाही किंवा त्यांनी कोणती गोष्ट शेअर केली नाही. असं कधीच केलं नाही. मग ते बोलले नाही आणि मी माझ्या पप्पाला घेऊन मग तिथे गेले. तिथे गेल्याच्या नंतर यांनी ना सगळी मीटिंग बसवली. माझ्या ध्यानीमनी काहीच नाही. मीटिंग कशी बसवली, सगळे माझ्या जे 12 जण आहेत ना ते सगळे बसलेले तिथे. आणि माझ्या पप्पाला फक्त हात-पाय धुवायला पाणी नाही विचारलं, काही नाही.
फक्त माझ्या भासऱ्यांनी पाणी दिलं, बाकी काहीच नाही. मी त्यांचे म्हणजे माझ्या जाऊचे जर कोणी नातेवाईक आला ना, तर मी सगळं करायची. पण ती माझे पप्पा आले तर बाहेर निघून जायची. असं करायची. मग किती वाईट वाटतं ना, की आम्ही खूप लांबवरून म्हणजे रिलेशन ते नाशिक आणि अमरावती कुठं खूप बरोबर. लांबचं आहे ना. हं. तर मग नाही दिलं, तर मग पप्पांनी अंघोळ केली, मी पण केली आणि पप्पा थोडेसे लेटलेले होते मग लेटलेले होते. मी पण चक्कर यायची मला, तर मग खाऊन थोडंसं झोपलेले. तर तेवढ्यातच त्यांनी बोलवून घेतलं. सकाळचाच टाईम 8:00लाच पोहोचलेलो आम्ही नाशिकला आणि 1च तास झाला आणि सगळ्यांनी बाहेर हे सगळे बसलेले असे. हॉलमध्ये बोलवून घेतलं. हं. पप्पा बेडरूममध्ये होते माझ्याच. हॉलमध्ये बसून घेतला. तुमच्याशी आम्हाला काहीतरी बोलायचं. मी काही गेली नाही बाहेर. तर मग ठीक आहे म्हणे. मग म्हणे तुमच्या मुलीला जे काय त्यांना बोलायचं होतं ते भरपूर काय बोलले. तर मी म्हटलं, म्हणजे जसं की काय बोलले? तुमच्या मुलीला तुम्ही शिकवत नाही, असं नाही, तसं नाही. म्हणजे अच्छा, म्हणजे त्याच नंदेच्या कारणावरून की हं. माझ्या मुलीला असं बोलले. हं, हं. तिचं बाळ लहान आहे म्हणून ती उलट आमच्या बोलले. आमच्या घरात राहते आणि तिचा हक्क आहे आमच्या घरात राहायचा, असे बोलले. तर मग ही याच्यावर डाऊट पण घेते बाबा, कोणत्या कारणावरून घेते? मी ऐकून घेतलं. पप्पा शांततेत ऐकत होते ना, तर मग मी बाहेर गेली बेडरूमच्या. मग मी म्हटलं, "शांत बसा आता तुम्ही सर्वच. काय करणार आहे? आपण एवढं ट्रेस घेताय सगळं." साधं दवाखान्यामध्ये सुद्धा टाईमावर नेत नव्हते ते. माझे जे मिस्टर आहेत ना, साधं दवाखान्यात पण नेत नव्हते. मी म्हटलं, "आता सहन करण्याची लिमिटच संपली." गेली बाहेर. मी पण बसली तिथे. म्हटलं, "मी संसार करते, हे नाही करत. माझे पप्पा नाही करत," म्हटलं. आणि मी फोनवर घरच्या गोष्टी, इथल्या गोष्टी त्यांना नाही सांगत. कारण की बापाचा जेवढा जीव मुलीवर असतो ना, तेवढं आयुष्यात कोणीच जीव लावत नाही. मग मी माझ्या पप्पाला तुटल्यासारखं झालं असतं ना, एवढ्या दुरून मी आलो आणि हे डायरेक्ट काय-काय बोलतायत बा आपल्या पोरीबद्दल. ज्यावेळेस माझे पप्पा मला भेटायला आले होते आणि त्यावेळेस यांनीच म्हणजे माझ्या सासऱ्यांनी, सासूंनी सांगितलं होतं, की खूप छान स्वयंपाक बनवते, खूप छान घर सांभाळते आमचं. माझ्या मोठ्या सुनीला जे नाही जमत ते लहान्या सुनीला जमतं. कारण की ती खेड्यावरची म्हटल्यावर तिला नाही जमायचं एवढं. हं, मी हं. करून घ्यायची. आमचं चांगलं जमायचं सुरुवातीला, पण ते वाद होत मग तिच्यातही माझ्यात म्हणजे जाऊमध्ये आणि माझ्यामध्ये पण दुरावा आला. ती माझी दुश्मन झाली, सासू दुश्मन, नणंद दुश्मन असं वेगवेगळं म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे वागलं ना, तर आपण चांगलं. जर आपल्या स्वतःबद्दल काहीतरी बोललो आपण, जर ऐकून नाही घेतलं ना, हं. तर मग आपण वाईट होऊन जातो वाईट. सासरच्या बरोबर. लोकांना. तर मग तसं झालं, तर मग मी त्यांना जे झालं म्हणजे मी यांच्यावर का बरं अशी बोलली यांच्यासोबत, मी विथ प्रूफ त्यांच्या आई-वडिलांसमोर, माझ्या वडिलांसमोर दाखवून दिलं. हं. अशा कारणावरून मी यांना टोकते. आणि यांनी मला खरंच मुंबईला सांगितलं होतं, "हे हैदराबादला तुम्हाला दिसले ना?" मी माझ्या सासऱ्यांना म्हटलं, "हो दिसले." माझं सोनं गहाण ठेवायचा अधिकारच नाहीये ना कोणालाच. माझं बरोबर. सोनं सुद्धा गहाण ठेवायचे. हं. 15 म्हणजे 8 दिवस सुद्धा लग्नाला झाले. माझ्या हातावरची मेहंदी तशीच होती आणि त्यांनी माझ्या हातातली अंगठी काढून घेतली होती. अंगठी काढून घेतली आणि गहाण ठेवली. त्यांच्या दुकानाचं भाडं काय-काय द्यायचं ते दिलं. तर मी म्हटलं, "असे का बरं वागता बाबा तुम्ही?" तर मी माझ्या पप्पांच्या समोर सगळं बारीक-सारीक गोष्टी ज्या आहे ना, त्या सगळ्या सांगून दिल्या होत्या. हं. त्यांच्यासमोर सांगितलंय. मी पप्पांना एकट्याला सांगायचं नाही कारण की मी ना म्हणजे पप्पा रडतात किंवा मम्मी रडत बा टेन्शन येतच ना आपली पोरगी इतक्या लांब म्हटल्यावर. तर मी नाही सांगायची. पण मग यांनी ना हे उकरून खूप मोठी गोष्ट केली. तर मी अक्षरशः असं सुसाईड करायचा प्रयत्न केला होता त्यांच्या घरात कारण की हे माझ्यासोबत खोटं बोलले. मला असं मी फर्स्ट टाईम एका व्यक्तीला एवढा जीव लावलेला होता, की मी माझ्या स्वतःच्या नवऱ्याला एवढा जीव लावलेला, एवढा जीव आणि त्याच्यातून मला खूप जास्त त्रास झाला, की हे माझ्याशी खोटं बोलतात. एकदा बाई चुकी पकडते पास्ट म्हणून सोडून देते. बरं ठीक आहे पास्ट. म्हणजे एवढा त्यांना जीव लावत, की बाबा ते घरी आले नाही तर 4-4दा फोन लावायचा, "जेवायला या ना, जेवायला या ना." त्यांची तब्येत बारीक असल्यामुळे मी त्यांना ड्राय फ्रुट्स काय-काय घेऊन मागायचे पप्पाला वगैरे. ते स्वतः नाही आणायचे. त्यांच्या घरात जॉइंट फॅमिली होती ना, तर भाजी पोळीच्या शिवाय दुसरं काहीच बनत नव्हतं. तर मग मी यांची काळजी घ्यायची, खूप घ्यायची. त्यांना त्याच्यावर चांगलं वाटायचं असं काही नाही. वाटायचं त्यांना चांगलं. त्यांच्या मनात इज्जत झाली होती माझी. पण ते कानं भरले ना, मग ते सगळं निघून गेलं. पहिलंच त्यांचं कसं गाडी ट्रॅकच्या खाली गेलेली होती, ते वरती बरोबर. मी आणत होती. हं. अजून यांच्या आई-वडिलांनी खाली गेले. म्हणजे बरं. त्यांचं आयुष्य कसं होतं माझ्या नवऱ्याचं, फक्त स्वतःची लाईफ एन्जॉय करणं. बाहेर फिरायचं, भारी-भारी कपडे घालायचे. म्हणजे ते म्हणतात ना, एक स्वतःचा देखावा त्यांना खूप स्वतःबद्दल आणि आता स्वतःच्या घरात ना खायला काही नसलं तरी चालेल. पण बाहेर लोकांना दाखवायचं की खूप आहे माझ्याजवळ. बाहेरच्या लोकांच्या मनात इज्जत बनवायची असं त्यांचं हे वागणं आणि होतं. घरात तर मग हे असं. घरात पाहिलं तर हे असं. खूपच जास्त म्हणजे बायकोला जीव नाही लावायचा. हं. दुसऱ्यांनी 4 लोकांनी बाहेरच्यांनी चांगलं म्हणायचं पण घरात नाही. आणि असं काही नाही की ते त्यांच्या आई-वडिलांना उत्तर बोलायचे नाही म्हणून. त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा तोंडावर बोलायचे जे काय आहे ते. हं. की बाबा उलट म्हणजे बोलायचं. उलट बोलायचे. पैसे म्हणजे त्यांच्या आईने यांना दिले किंवा यांनी त्यांना दिले. हं. माझे पैसे पण तुमच्याकडे खूप आहेत, असं आहेत. म्हणजे त्यांचे घरात खूप जास्त वाद व्हायचे.
ओके. म्हणजे मोठ्या भावानी जर बर्थडे केला तर माझ्या बहिणीच्या मुलीचा जास्त केला, माझ्या मुलीचा कमी झाला. म्हणजे त्याच्या घरातच कॉम्पिटिशन असल्यासारखं ती फॅमिली. मग मला सगळं गोंधळून, माझ्या घरात असं कधी नव्हतंच. छोटीशी फॅमिली आमची आणि असं गोंधळल्यासारखं कधीच नाही. ते म्हणजे भासरे बाहेर गेले की सासू भासऱ्यांच्या गोष्टी करायची, नणद बाहेर गेली की नंदीच्या गोष्टी, म्हणजे असंच घरातच ते घोळमेळ चालू होतं. ज्यावेळेस मी त्यांच्याबरोबर गोड होती ना, त्यांच्यासोबत माझ्या भासऱ्यांचं पास्ट हे ते सगळं माझ्या सासू माझ्यासोबत शेअर करायची. अच्छा. सगळं. नंदीने पण तिचं सगळं मला शेअर केलं, की मी लव्ह मॅरेज का बरं केलं, काय केलं सगळं. पण मग सगळ्यांचं म्हटलं मला सगळं माहीतच झालं होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपलंच जे आहे ते आपण सगळ्यांना जीव लावायचं. माझ्या सासऱ्यांना कधी नाश्ता टाईमावर नाही भेटायचा, चहा म्हणजे जाऊन 1 वर्ष करते कोणती नवीन-नवीन सून, नंतर करणं सगळं सोड. माझ्याकडून भेटायचं सासरा-सासू सगळे गोड होते. पण मग ते कसं नंदेसोबत माझं ते चॉकलेटवरून झालं आणि हे सगळं महाभारत. मग माझ्या पप्पांना ते सगळं काही सांगितलं. तेवढ्या मीटिंगमध्ये माझ्या नवऱ्यानी माझ्या पप्पाच्या अंगावर धावून गेले आणि डायरेक्ट बोलले, की "तुमच्या पोरीला घेऊन जा, मला गरजच नाही यायची." मी माझ्या बहिणीच्या आणि जावयाच्या म्हणण्यावरून मी लग्न केलेलं आहे. बापरे! तर मग एवढं बोलल्याच्या नंतर मग माझे पप्पा मला तिथं कसं काय ठेवणार आहे आणि मी अक्षरशः प्रेग्नंट. मी माझ्या पप्पाच्या पाया पडते, की तुम्ही त्यांना उत्तर देऊ नका. पण माझे पप्पा मग तो शब्द ऐकल्याच्या नंतर, "मी काय माझी पोरगी तुमच्यासोबत लावून दिली होती का?" असं बोलले होते. की माझ्या पोरीला मी जबरदस्तीनं थोडी तुमच्याकडे पाठवलं होतं, असं माझ्या पप्पाचं म्हणणं होतं. तर मग त्यांनी थांबवलं नाही बरं का. माझ्या मिस्टरांनी नाही थांबवलं. पप्पा निघून गेले बाहेर. मग परत माझ्या सासऱ्यांनी आणलं, की "बाबा जाऊ दे. त्याला नाही बोलता येतच नाही. तो लहानच आहे" म्हणतात. तो 32 वर्षाचा होतोय. माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा. तरी तो लहानच म्हणतात त्याचे वडील. आणि सपोज मग आणलं, मग बोलचाली झाली. मग त्याच्या आईचं मग ते रडणं-पडणं, की "नाही बाबा तुम्ही तुमच्या पोरीची बाजू घेता, आमची घेतच नाही," असं तसंच. तर मग त्याची आई पण बाहेर निघून गेली. सगळे बाहेर निघून गेले. फक्त मी आणि त्यांचे जे म्हणजे नणंदई होते माझे ते आणि ते. बस एवढंच. बाकींनी कोणीच काही असं म्हटलं नाही, की जेवण करा, काही करा, काहीच नाही घेणं-देणं किंवा तू कर, तू प्रेग्नंट आहे, गोळ्या घ्यायच्या, असं काहीच विषय नाही. तर मग तिथून पुढे मी माझ्या नवऱ्याला फोन केला, की "घरी या. तुम्ही माझ्या पप्पाला फक्त एकदा सॉरी बोला." माझं काही चुकलंच नव्हतं त्याच्यात. का बरं नाही चुकलं? की आपल्या घरात माझे पप्पा त्यांची पोरगी आणून सोडायला गेले आणि तुम्ही माझ्या पप्पाला जर असं बोलतायत, अपमान एकदम करताय. अपमान करतायत म्हटल्यावर माझे पप्पा त्यांना खूप काही मानपान द्यायचे. असं नाही की खूप त्यांचा आदर करायचे माझ्या घरी आल्यावर. पहिलाच जावई म्हटल्यावर आणि माझ्या पप्पांना खूप उल्हास आहे सगळ्या गोष्टींचा, असं काही नाही. त्यांचं करायचं आणि त्यांच्या घरी आल्यावर माझ्या पप्पाला पाणी नाही विचारलं, काहीच नाही विचारलं आणि डायरेक्ट अपमानात बोललेत. मग बोलायचा आपला विषय कसा असं म्हणजे काउन्सिलिंग केल्यासारखं किंवा असं शांततेत चर्चा केल्यासारखं बोलायचं ना. एकदम धावून त्यांची आई खूप वेगळ्या पद्धतीने बोलायचं ते आणि मग माझ्या नवऱ्याने डायरेक्ट त्याच्यात उडी मारली, की "मला याची गरज नाही, घेऊन जा." मला लग्न करायचंच नव्हतं. मी माझ्या बहिणीच्या ह्याच्यावरून बोलले, "ठेवा तुमच्याकडेच तिला." असं बोलले. मग माझे पप्पा बोलले, की "हे तुम्ही बोलताय योग्य वाटतंय का? ह्याचा विचार करा तुम्ही काहीतरी." "हो," बोलले, "करून घेईल." तर झालं तेवढं. तर ते काही आले नाही. मला काम आहे म्हणे. 4 वाजेपर्यंत मी त्यांची वाट पाहिली. घरी कोणीच नव्हतं आणि माझ्या पप्पांनी जेवण नाही केलं, कोणी नाही केलं. जबरदस्तीने माझ्या नंदी बोलत होते, की जेवण कर म्हणून. पण माझे नंदेही त्याच्यातच एक मिक्स होते. ते पण त्यांच्याच सोबतचे म्हणजे सासू-सासरे ते ओके. सगळे एकत्र राहत होते, तर मिळूनच घेत होते ना. तर मग पप्पांनी जेवण वगैरे काही नाही केलं. आम्ही 4 वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली. तर मग मी एक गोष्ट सांगा, माझ्या नवऱ्याने जर मला स्वतःने नाही म्हटलं या घरात राहायचं नाही, तर मी दुसऱ्यांनी जर मला म्हटलं, की "तू थांब," तर मी कशी काय थांबणार आहे? हरकतच. काहीच नाही, थांबून काहीच फायदा नाही ना. तर मी तिथून मग माझे पप्पा बोलले, "बाई तुला राहायचं तर राहा, मी जातो आता." माझा अपमान केल्यावर मी नाही थांबू शकत. मी 4 वाजेपर्यंत वाट पाहिली. आले का ते पाहुणे? नाही आले ना. तर मग नाही आले म्हटल्यावर मग मी निघून गेले तिथून. पप्पासोबत निघून गेली. मी माझ्या सासऱ्यांना फोन केला, की "पप्पा, मी जाते." ते बोलले, "तू थांब, मी त्याला रात्री झापतो." म्हटलं, "तुम्ही एवढ्या लोकांसमोरच तुम्ही त्याला काही बोलू नाही शकले, तर म्हणजे माझ्यासमोर काय बोलणार? तुम्ही बाजू त्यांचीच घेणार. आपलाच लेक खरा ठरतो. दुसऱ्याची मुलगी खरी नाही ठरत. दुसऱ्यांच्या घरी गेल्याच्या नंतर आपल्या वडिलांचा अपमान एवढ्या 4 चौघात होतोय, तर ते फील होणारच. बोलणारच." वडिलांना काय वाटलं त्यावेळेस, ज्यावेळेस हे सगळं घडलं, त्यांचे विचार काय होते? माझे वडील एकच बोलले, की "तुला थांबायचं तर थांब. मी नाही थांबणार. पण मला नाही वाटत म्हणे, की हे तुला जीव लावतात." म्हटलं, "मला तर कधीच कळून चुकलं." मनात म्हटलं, पण समोर नाही बोलू शकली म्हटलं आता. कारण की एकदा फसलं म्हटल्यावर आपण त्याच्यातून बाहेर पडणं खूप चुकीची गोष्ट. म्हणजे आपण जर बाहेर आलो ना, तर लोकं वेगळ्या नजरेने बघतात. बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो, की नाही हिचंच काहीतरी चुकत असेल असं. पण मेन म्हणजे ना, आता लॉजिक लोकं कशी लावतात. त्यांच्या भावाचे 2 लग्न झाले आहे. नंदीचं लव्ह मॅरेज झालं आहे.
तर खरंच अफकोर्स यांच्या फॅमिलीमध्ये काहीतरी चूक आहे. मग ते सगळं झालं, माझे पप्पा इकडे घेऊन आली. वाट पाहिली त्यांची 15 दिवस, तर कोणीच त्यांच्या घरच्यांनी फोन नाही केला. मी आली ना इकडे, त्यांची रात्री मीटिंग बसायची, कोणीच मला फोन नाही केला तेव्हापासून. मी जेव्हा आली वापस, फोन नाही केला, काहीच नाही केला. आणि मग मी फोन केला 15 दिवसांनी, तर मला 4 दिवस त्यांनी फिरवलं. माझ्या नंदेनी, माझ्या भासऱ्यांनी, सगळ्यांना फोन केला, सासू सासऱ्यांना, सगळ्यांना, नंदीला सुद्धा आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा. आम्ही कामात आहे, तुमचं तुम्ही दोघं बघा, आम्ही नाही बोलणार काहीच आता. तू गेली ना, जा. मी माझ्या नवऱ्याला जेव्हा फोन केला ना, तर त्यांनी मला 4 दिवस फोन उत्तरच नाही दिलं बरोबर. इथं आहे, तिथं आहे, मी करतो तुला असं तसं. 4थ्या दिवशी 5व्या दिवशी फोन आला. मी म्हटलं काय करायचं म्हटलं, बाळ होतं ना. मग का करायचं म्हटलं, तर म्हणे काय नाही म्हणे, जशी गेली तशी परत ये. मी त्यांच्या घरी पाय ठेवणारच नाही ना म्हणे आता, म्हणजे माझ्या आई वडिलांकडे पाय नाही ठेवणार म्हणे. मी म्हटलं असं असं तर नाही होऊ शकत, मी तुमच्या घरी पाय ठेवते म्हटलं तुम्हाला तर माझ्या घरी यावंच लागेल ना. तर नाही बोलले, मी नाही पाय ठेवणार. मी म्हटलं ठीक आहे, तर तुम्ही मला घ्यायला या, बाहेरून मी येते तुमच्यासोबत. नाही बोलले, येणारच नाही, अमरावतीत पायच ठेवणार नाही बोलले. अच्छा. मग मी म्हटलं मी पण नाही येणार. मग म्हणजे मी तिथे येऊन का बोलणे थोडे ऐकणार आहे. कोणी जर जवाय, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, एक सून जितकं सहन करू शकते तितकं एक जवळ कधीच सहन नाही करू शकत. नाही करू शकत. नाही करू खरं. शकत. तर मग माझ्या मिस्टरांना तर माझ्या घरच्यांनी एवढंच म्हटलं असतं की बाबा तुमच्या आई वडिलांना असं बोलायला नव्हतं पाहिजे. आता जाऊ द्या, पण तुम्ही दोघं स्वतः चांगला संसार करा, घरच्यांवर थोडा फोकस कमी करा, किंवा तुमचं बाहेर फिरणे एवढंच काहीतरी बोलले असते, संसार व्यवस्थित झाला असता. पण बरोबर. ते नाही आले. मग ते नाही आले म्हटल्यावर मी पण मग कशी जाणार. हम्म. माझं तिथं कोणीच नव्हतं हे मला पहिलेच माहित होतं, पण मला त्यांची अपेक्षा होती की हे मला घ्यायला येतील, पण नाही आले. मग मी काय केलं, माझ्या ज्यांनी नातं जोडलं त्यांना फोन केले, इकडून फोन कर, तिकडून फोन कर, पण ते काही जमलं नाही. सगळं म्हणजे मीटिंग बसव, काही बसव, ते काहीच जमलं नाही आमचं. कोणी समजून सांगा, कोणी, सगळे म्हणत होते की आम्ही करून द्यायला होतं, आता आम्ही याच्यात काहीच पडू शकत नाही, तुमच्या घरातलं मॅटर तुम्ही पहा. त्यांची इच्छा उडाली होती, तुमचं पण मन उडून गेलं का? माझ्या मिस्टरांचं का? नाही नाही, हं? मिस्टरांचं तर मन नव्हतंच कशात, नाही, तेच नव्हतं. पण तुमचाही मन उडून गेलं होतं का? माझं म्हणणं, एका लेडीजला काय पाहिजे असतं, माणसाची काळजी. हम्म. उपाशी राहू शकते बाई मी, म्हणजे आपलं खाणं जर खूपच खाणं म्हटलं तर माझी तब्येत अशी राहिली असते ना आधीपासून. खाण्याचा विषय काहीच नाही, किंवा काही वस्तू दिल्या पाहिजे असं काही नाही. माझ्या वडिलांकडे काही सगळंच थोडी भेटायचं मला, काहीच नाही भेटायचं. त्यांच्याकडे मी ऍडजस्ट केलं म्हणजे यांच्याकडे करायचंच ना. यांनी मला कोणती गोष्ट नाही पुरवली तरी मी यांना एवढा जीव लावला, तर मला कोणत्या गोष्टीची त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती. मला एवढंच होतं की घरचे कुठंतरी चुकतायत, याच्याकडून माझं थोडंसं स्टँड घ्या. जसे तुमचे भाऊ तुमच्या बहिणीच्या इकडून बोलतात तसं माझ्याबद्दल स्टँड घ्या, किंवा तुमचं जे बाहेर फिरणे ते कमी करा, थोडेसे सेव्हिंग करा आपल्या स्वतःसाठी, होणाऱ्या बाळासाठी म्हणा, किंवा कशासाठी फ्युचरमध्ये, किंवा मला हे घर तुम्ही त्यांना देऊन द्या. माझं चांगलं प्लॅनिंग त्यांना सांगायचं की हे घर त्यांना देऊन द्या, आपण वेगळं घेऊ, पण तुम्ही सेव्हिंग करा, असं फिरणं सगळं कमी करा. पण नाही करायचं ते त्यांना जे वाटायचं तेच करायचं. तर मग सगळं झालं असं, पण ते नाही सुधारले. मग तिथून मी महिला सेलला गेली. महिला सेलमध्ये असतं ते, तर फक्त तिथं काहीच नाही, असंच चर्चेसारखं आपण जसं बसलोय तसंच एकमेकांसोबत डिस्कशन करून की बाबा तुमचा प्रॉब्लेम काय, असं ऐकतात ते त्यांना समजून सांगणार होते आणि ते मला समजून सांगणार होते. आमचं सुरळीत जाणार होतं. आणि मला जर परत त्यांनी काही त्रास दिला असता तर अजून त्यांनी समजून सांगितलं असतं. ते तिथे नाही आले. मग मी तिथून वन स्टॉप मधून मी महिला सेलला गेली. महिला सेलला गेल्याच्या नंतर ना तिथे माझी कंप्लेंट घेतली. सगळं म्हणजे पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावी लागते की बाबा माझं असं असं आहे. मग मी तिथून महिला सेलला गेले. महिला सेलवरून त्यांना नोटीस म्हणजे फोन जायचे, नोटीस जायचे. ते तिथे डायरेक्ट बोलायचे की मला काही संबंध नाही ठेवायचा हिच्याशी. म्हणजे आई वडिलांना जर फोन केला ना तर ते बोलायचे आमच्या पोराशी बोलून घ्या, मला त्याचं पण काय करायचं आणि हिचं पण काही करायचं नाही, दोघांचं आमच्या. अच्छा. त्यांचे आई वडील बदलून गेले ना, कोणीच कोणाचं नाही राहत ह्या जगात. जोपर्यंत आपली चालते आहे ना तोपर्यंत सगळे आपले असतात. मग नंतर त्यांना फोन जायचं, ऐकण्यातच नाहीत ना, नाही तो ऐकण्यातच नाही नाही, कोणाच्याच. नाही तर ऐकत, मग काय कोणाचंच नाही. बोलून तरी काय. ते स्वतः सगळ्यांच्या तोंडावर बोलून दाखवतात, मी यांचा नाही त्यांचा नाही. आणि जे त्यांचे फेस स्टडी आहे ना, जर ज्यांना म्हणजे चेहरा बघितल्यावर समोरचा व्यक्ती ओळखता येतो ना, ते लोक सरळच सांगतात हा व्यक्ती आयुष्यात कधीच कोणाचा होऊ नाही शकत, बरोबर असे बोलतात. तर मग त्याच्यानंतर ना महिला सेलला गेली, तिथून फोन करायचं, ते बोलायचे मला डायरेक्ट कोर्टातच बोलायचं आहे. मला तिथून 2च तारखा दिल्या महिला सेलवाल्यांनी. 3ऱ्या तारखेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. बर. त्यांचा गुन्हा दाखल व्हायच्या पहिले, महिला सेलच्या नोटीस जायच्या पहिलेच मी फक्त चर्चेसाठी जे बोलवतात ना ते गेल्याच्या नंतर पहिलेच त्यांनी नोटीस मला पाठवली. आणि त्यावेळेस मी 4 महिन्याचीच प्रेग्नेंट होती. आणि म्हणजे काहीच नाही, फक्त तिथे जाऊन कंप्लेंट करायची वन स्टॉपला की बाबा आमचं असं असं चालू आहे, आमचं समझोता होत नाहीये. तर ते समझोता करून देतात, नॉर्मल एकदम काही चर्चा केल्यासारखंच असतं.
तर तिथं गेलो तर त्यांनी फक्त तिथल्या 2 नोटीस पाहिल्या, की तुम्ही या बा, ते चांगल्याने बोलवतात असे नातेसंबंध असल्यासारखे. पण ते तिथं नाही आले. त्यांनी डायरेक्ट कोर्टाची नोटीस पाठवली. त्यांनी कोर्टाची नोटीस पाठवल्यावर मग महिला सेलला धाव घेतली. तिथून गेल्याच्या नंतर 2 मग डीव्हीची केस त्यांच्यावर लागली आणि त्याच्यानंतर मग महिला सेलमधून सुद्धा गुन्हा दाखल झाला. कारण की ते तिथेही नाही आले, तिथेही नाही आले. महिला त्या कोर्टमध्ये सुद्धा नाही यायचे ते बरं. आणि अजूनपर्यंत पण नाही आले. एकदाही नाही. आता त्यांना ज्यावेळेस आम्ही पेपरमध्ये जाहिरात दिली, कोर्टावाल्यांनी दिली, की बाबा हे या तारखेला तुम्ही हजर व्हा, नाहीतर तुम्हाला वॉरंट सुटत. त्यावेळेस ते हजर झाले आणि आज आमचे म्हणजे कोर्टात येतात ते प्रोसेस चालू आहे आता पुढची. तर एवढंच. पण एवढ्या दिवसात 4 वर्ष या 4 महिन्याची मी प्रेग्नंट असतापासून त्या व्यक्तीने कधीच विचारपूस सुद्धा केला नाही. डायरेक्ट त्यांच्या घरच्यांनी, त्यांनी सगळ्यांनी मला ब्लॉक करून टाकलं आणि मग ब्लॉक केल्याच्या नंतर ना म्हणजे प्रेग्नंट 7वा महिना सुद्धा माझ्या घरच्यांनी केला. माझी डिलिव्हरी झाली तर त्यांना समजावं म्हणून मी फक्त माझ्या बाळाचा हाताचा फोटो ठेवला होता. हाताचा फोटो ठेवला, की मला अशी अपेक्षा होती, की बाळ झाल्याच्या नंतर तरी सुधरेल बा. कुठल्याही बाईला असं वाटतं, की या माणसाला बाळाची खूप अपेक्षा होती त्यांना, असं काही नाही. पण ते म्हणतात कानं भरण्याचा प्रभाव इतका जास्त झाला, की त्यांना स्वतःचं लेकरू सुद्धा म्हणजे नकोसं झालं. अरे यार. तर त्या म्हणजे नकोसं झालं ना, तर त्या माझं बाळाचा फोटो हाताचा ठेवला ना, तर त्यांच्या घरच्यांनी म्हणा किंवा त्यांचे रिलेटिव्हज किंवा ते स्वतः कोणीच मला साधा मेसेज सुद्धा नाही केला. कोणीच नाही. की बाबा आनंद झालाय काहीच नाही, काहीच काहीच नाही. अभिनंदन फक्त त्या शेजारच्या बाईनी अभिनंदन बोलले म्हणजे अपार्टमेंट मधल्या बाईनी आणि विचारलं की मुलगा झाला की मुलगी झाली. म्हणजे त्या नंदेस आणि त्यांचं चांगलं जमतं ना, त्यांनी असं बाय चान्स विचारायला लावलं असेल. पण असं की मला बाळाचा फोटो पाठव किंवा कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे की अजय येणार आहे भेटायला असं वाटायला पाहिजे ना. तर नाही असं कधी केलं. तर मग त्याच्यानंतर मला वाटलं ठीक आहे, आता आपण हॉस्पिटलमध्ये आहे. 2 दिवसाचाच होता ना, तेव्हा मी फोटो ठेवलेला. हॉस्पिटलमध्येच होते. एकटीने प्रेग्नन्सी जर्नी पास करताना एवढा त्रास झाला ना अक्षरशः की माझ्या बाळाच्या मानेत नाड होती अटकलेली. हम्म. तर वेळेवर सिझर करायला गेलं. सीझरमध्ये म्हणजे बाईला त्या ज्या काळात माणसाची गरज असते ना, त्या काळात ते माझ्यासोबत नव्हते. म्हणजे मरणाच्या दारात त्यांनी सोडून दिलेलं मला. तू मर, नाही कर, काय करायचं, काही घेणं देणं नाही. उलटं मला कोर्टाचं प्रेशर माझ्यावर. आजूबाजूचे सोसायटीचे लोक विचारतातच, 7वा महिना झाला, 8वा महिना झाला, तू इथं का बरं आहे? काय झालं असं नेमकं? असं विचारताना ना असं आता जर तुम्ही ऐकताय, तुम्हाला नाही याचं काही वाटणार. पण मला खूप वाटायचं, खूप मनाला लागायचं. त्यावेळेस एक मन असं नाजूक असतं ज्यावेळेची म्हणजे मूड स्विंग्स वगैरे होतात बाळ पोटात असल्याच्या नंतर. तो होणारा त्रास वेगळाच आणि कोर्टाचा वेगळाच, समाजाच्या लोकांचा वेगळाच, नातेवाईकांचा त्रास वेगळाच. सहज जरी विचारत असेल ना, प्रत्येकाचं वेगवेगळं सजेशन. कोर्टापर्यंत कसं काय पोहोचलं? कोणी म्हणायचे तू कशासाठी आली? काय झालं? काय झालं? याचं एवढं प्रेशर ना डोक्यावर. मग ठीक आहे. मग बाळ झालं. मी फोटो नाही टाकला माझ्या बाळाचा. मला असं वाटलं, अपेक्षा होती, की जाऊ दे माझ्या कोणत्या याच्यात नाही सहभागी झाले तर माझ्या लेकराचा चेहरा बघायला कोणीतरी येईल, असं मला वाटलं होतं. 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, दीड महिन्याचा असताना मी त्याचं बारसं केलं माझ्या घरच्यांनी, आई-वडिलांनी. बारशात सगळे पाहुणे पण आले. मी पण नाही केला बरं का त्यांना फोन स्वतःहून, की या बा म्हणून. ज्या माणसाला गरज असली ना, तो माणूस स्वतःवरून असं विचारलं असतं, की हिला आता 9वा महिना लागला की 5वा महिना. त्या माणसाला माहित सुद्धा नव्हतं हिला कितवा महिना लागला किंवा काहीच कधीच विचारपूस नाही. काहीच नाही. मग ज्या काही 9 महिन्याचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये हॉस्पिटल करणे वगैरे हे काय गोष्टी? माझ्या आई-वडिलांनी पैसा लावलाय. जे खर्च लागतो ते खर्च भरपूर लागतो. प्रेग्नन्सी म्हटल्यावर आपल्या तब्येतीला पैसा भरपूर लागतो. माझ्यासोबत माझी आई यायची, सोनोग्राफी जे काय हॉस्पिटलमध्ये जायला ते, माझी बहीण यायची. हे दोघे सोबत राहायचे, पप्पा राहायचे. असं करता मी एकटीच सोबत जाणं-येणं आणि ते प्रेग्नंट असताना सुद्धा कोर्टात जावं लागायचं. कारण की आपलं प्रत्यक्षात त्यांना पण दाखवायचं असतं, जे लोकांसमोर उभं राहायचं. आपण कधी कोणासमोर बोललेलो नसतो ना, एकदम जे समोर उभं राहणं, ते आपल्याला क्वेश्चन करणार. ते खूप जास्त टेन्शन यायचं. मी एकटी रडायची मग. मी पप्पासमोर कधीच रडलेली नाही. 1-2दा जेव्हा रडली ना, त्यावेळेस माझे पप्पा स्वतः उपाशी राहतात. त्यांना म्हणजे चांगलं नाही ना वाटत. तर मग उपाशी राहतात. मग त्यांना टेन्शन येईल म्हणून मी एकटी रडायची. कारण की आई कामाला जायची, बहीण, भाऊ सगळे त्यांच्या कामाला किती दिवस आपल्याजवळ बसून राहणार आहे ना. पण पप्पांना वाटत असेल ना, की खूप वाईट वाटत असेल. खूप जास्त वाटतं, पण ते दाखवत नाही. वडील ज्यावेळेस असतात ना, ते दाखवत नसतात. म्हणजे मुलीचं एवढं छान नाही. लग्न करून दिलं, छान हो. संसार, एवढी गोड मुलगी आणि हां. असं झाल्यावर कुठल्या बापाला वाटणार की बाबा तिच्यासोबत खूप असं? जास्त त्रास होतो या गोष्टीचा, पण ते दाखवत नाही ना. त्याच्या मनात काय चालतं हे त्यांना माहित, पण ते दाखवत नाहीत. तर पण माझ्या पप्पांनी मला असं त्या टायमात
माझी अशी कोणतीच इच्छा नव्हती की जे त्यांनी पूर्ण नाही केली. माझ्या आई वडिलांनी, बहीण भावांनी, सगळ्यांनी खूप जास्त साथ दिला. आणि शेजारच्या पाजारच्यांना जे वाटायचं ना की नाही की हाय बा हे माणूस चुकीचा निवडलेला, तर त्या लोकांनी पण खूप जास्त साथ दिली बरं का मला. सूप समजून सांगायची. कोणी म्हणायचे की बाळ जर झालं तुला तर तू अटकून जाशील. साहजिक आहे कोणाचं पण असं विचार बोलणं अर्थातच. अर्थातच आहे. सो मग आता किती महिने झाले त्यांनी पाहिलं नाही बाळ? बाळाचा अजून चेहराच बघितला नाही. आज माझं बाळ 17 महिन्यांचं आहे. म्हणजे वडिलांनी त्याच्या अजून एकदाही पाहिलं? वडिलांनी नाही, त्यांच्या घरच्यांनी नाही किंवा नातेवाईकांनी कोणीच म्हणजे बघायला आलंच नाही. मी माझं बाळ आज 1 वर्षाचं होईपर्यंत त्याचा सुद्धा सोशल मीडिया म्हणा का कुठं फोटो मी अपलोडच केला नव्हता. लोकांना वाटायचं की ही नजर लागते म्हणून हिच्या बाळाचे फोटो नाही टाकत. पण मी यासाठी नव्हती टाकत. मला असं वाटायचं त्या माणसाचं मन कुठंतरी दुखतं का? की बा स्वतःच्या लेकरासाठी दुखतं का असं एका बाईला वाटतं. पण ज्यावेळेस त्या माणूस स्वतःच्या लेकराचा नाही झाला ना, त्यावेळेस मी त्या माणसाला पूर्णपणे इग्नोर म्हणजे मी ज्या दिवस त्यांनी मला कोर्टाची नोटीस पाठवली नाही त्या दिवसपासून त्या माणसाला ब्लॉक तर केलंच. घरच्यांनाही केलं. तेव्हापासून मी त्याला साधा फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही केलं. मी अजूनही करत नाही आणि त्याचं तोंड सुद्धा पाहत नाही. आता तुम्ही सिंगल मदर राहताय. येस, मी डिसिजन याचमुळे घेतलं ज्याने माझ्या बाळाचा नाही झाला तो माझा काय होईल. तुमची इच्छा आहे परत जाण्याची? नाही, बिलकुल नाही. बिलकुल नाही. तुमच्या मुलाला तुम्ही सांभाळू शकता? येस, मी एकटी सांभाळू शकते. दाखवू शकता मुलाला? हो, ऑफकोर्स मी दाखवेन. बोलवा म्हणजे विराज, विराज, मम्मा या पण राहतोय बर का. हा ना. दादा ये बेटा, तुला दाखवायचं आहे इकडे. विराज नाव आहे ना? हो विराज. वा. आता नको मम्मा. मागाशी करत होता. ते येत ना ह्याच्या तो खेळण्यात बिझी आहे का? दादा हे बघ हे इथे बॉल आहे. विराज छान नाव ठेवलंय विराज. मी माझं नाव वैशाली आहे ना हा म्हणून मी त्याचं व्ही वरूनच व्ही वरूनच का? ओके ग्रेट. माझ्या भावाला आवडलं होतं ते नाव. हा ना. ऑसम. कमीत कमी ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून तरी ऍटलीस्ट दिसेल त्यांना चेहरा. फर्स्ट नाही I मी don't know. आता टाकते. मी आता माझ्या टाकता बाळाचे फोटो हे सगळं टाकते कारण की मी स्वतः डिसिजन घेतलंय ना मला नाही जायचं त्या व्यक्तीकडे. मग तुम्ही काय लग्नाचा विचार वगैरे केलाय? नाही अजून माझ्या मनात असं काहीच नाही आहे. मी फक्त माझ्या विराजमध्येच खूप गुंतलेली आहे तर मला अजून बाहेरचं जग म्हणजे काहीच समजतच नाही आहे सध्या. मी वेगळ्याच जगात आहे माझ्या. अच्छा आणि ते तुम्हाला छान वाटतंय? हो हेच मला चांगलं वाटतं. मला अजून बाहेरची फिलिंग्स काहीच नाही. असं फिलिंगलेस झालंय माणूस सगळं. मोठा दगड ठेवलाय छातीवर आणि आता फक्त मला विराजशिवाय दुसरं काहीच नाही दिसत. अरे वा. मी त्याच्यावर करते चिडचिड असं नाही करत नाही म्हणून कारण की प्रेशर आई आल्यावर करते मी त्याच्यावर टेन्शन आल्यावर चिडचिड करते. पण मी त्याचं म्हणजे मी केलेलं चालतं मला पण दुसरं कोणी काही केलं ना मला नाही चालत. माझा जीव सगळा त्याच्यातच अडकलाय. अरे वा. या तुमच्या स्टोरी मधून एवढं कळतंय की यार एखाद्या मुलांनी एखाद्या मुलीचं नुकसान करू नये. नाही बिलकुलच नाही करायला पाहिजे. जर आपल्याला लग्न नसेल करायचं ना तर दुसऱ्यांच्या मुलीचं आयुष्य खराब नाही करायचं. आणि मेन म्हणजे ना आई वडिलांनीच अशा मुलाचं लग्न नाही लावून द्यायला पाहिजे. बरोबर. जो आपल्या स्वतःच्या आई वडिलांचं नाही ऐकत. फक्त बहिणीला का बरं बहिणीचं जसं लाड पुरवतात ना ते का बरं पुरवतात की बहीण आणि भाऊ हे गोड का बरं आहेत. बहिणीला भावाने सपोर्ट केलेला म्हणून झालंय. बरोबर. पण आणि बहीण भावाच्या याच्या सपोर्टिव्ह आहे म्हणून ते खूप जास्त गोड आहेत. सगळ्यात महत्वाचं की एकमेकांचे कान भरण्याने हे सगळे मोठे प्रॉब्लेम होतात. मी म्हणते ना कोणतीच मुलगी आपल्या घरात चालून येत नाही. आपण तिला घ्यायला जातो ती आपल्या घरात येते. आणि अरेंज मॅरेज म्हटल्यावर एकमेकांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. असं नाही की बाबा ही चुकते म्हणून आपण आपल्या मुलाला सांगायचं तिला बोल तिला टॉर्चर कर तिला मार जोड असं हे चुकीची गोष्ट आहे की तिला धाकात ठेव असं आई वडील सुद्धा सांगतात. अक्षरशः माझे सासू सासरे सांगायचे त्यांना हे असं नाही करायला हे पाहिजे. खूप साऱ्या फॅमिलीमध्ये पाहतो आपण की सून आली की तिला धाकात ठेवायची. हो पण ठेवायची. मुलीला फ्रीडम द्यायची. आणि सुनेला आमच्या घरात कसं होतं ना साडीच घातली पाहिजे. एवढं 12 लोकांची काम करायची साडीच घातली पाहिजे. आपण आधी घालत नाही पण तिथं गेल्यावर मी घालायची. मला आवडतं घालायला वगैरे. पण स्वतःच्या मुलीने जर जीन्स घातली ना तर ते तिच्या घरची आहे म्हणायची. पण ते तिच्या घरी जायचीच नाही ना अक्षरशः ते आमच्याच घरी राहते. आणि माझ्या मिस्टरांसमोर जर मी जीन्स घातला ना नाही माझ्या आई वडिलांना साडी आवडते म्हणून तू साडीतच राहायचं. यांना दुसरे जे मित्र मैत्रिणी आहेत ते जीन्स मध्ये आवडतात पण बायको नाही. अच्छा. माझे आई वडील बनेल तसंच राहायचं. वा. सो आला विराज घेऊयात त्याला. हो
ये बेटी, ये विराज ये बेटी. हसतंय. हो. ये. माहित बस. बसा. ए, हात नाही लावू, हं. हात नको लावू. हा थोडस त्याला अलीकडे ओढा, म्हणजे माझ्याकडे सारा. येस. बस. सर अजून थोडं. येस. बाबा. हाय विराज. हे बघ. विराज, हाय, हाय हे बघ. कर. हाय कर, हाय हाय कर. कर, हाय हाय कर, कर बोटा. हाय कर, हाय. त्याला हात नाही लावून, नाही तर मग तुला घेणारच नाही आणत. हे बघ इकडे बघ, इकडे बघ. हाय कर बेटी, हाय बघ, कर. हाय कर. तू दादाला हाय त्याला कर. हा माहिती द्या. हे तू धर. पाडून बिडून टाकेल. घे बेटा. ठीक आहे. आणि तू तुझं हा, हाय बोल. इकडे बघ, हाय कर मला आता. दादा बघ, इकडे बोल, बघ. दादा बोल, दादा. हे बघ, दादा, हे बघ, हे बघ, इकडे बघ. हाय. दादा बोल. स्माइल करतो का? हो. हसून दाखव, हसून दाखव. Smile. दादा कशा हसतात, हसून दाखव. हसून दाखव पटकन. हसून दाखव. मला कुठं बसवताय मला? हसून दाखव. अरे वा, गुड. हा दादाला हाय कर बेटी. बाय बाय कर. क्यूट आहे. म्हणजे आता किती 17 महिन्यांचा आहे. 17 महिन्याचं. आणि त्याने अजून बापानी मुलाचा चेहरा पाडला. माझ्या मुलावर तो हा 4 महिन्याचा होता ना, तेव्हापासून सावलीच नाही. हा ना. सावलीच नाही. बघा ना किती गोड मुलगा आहे. आणि म्हणजे काहीच वाटत नाही. माणसं भावना शून्य झालेली आहेत. हो. यावरून हेच समजतं ना, फिलिंग्सच नाही येत. एवढ्या लेवलचे सुद्धा लोक असू शकतात, आपल्याला नाही वाटत ना. हा तेच ना. काय रे बाळा, नाही. काय ते दिलं ना तुला खेळायला? तू बाय बाय बोल. तू बाय बोल ना, दादाला बाय कर ना. बाय, टाटा कर, बाय बाय टाटा. कर. बाय बाय कर. हा नाही 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 नाही. घेऊन जा याला. घेऊन जा बेटी. ते नाही घेऊ, दुसरी वस्तू घे. ते दर रिमोट दर. हे बघ, हे बघ, हे बघ. हे फोन घे. फोन मोबाईल. आणि जा तिकडे जा. खरंच खूप गोड आहे मुलगा तुमचा विराज. आणि नाव पण खूप छान आहे विराज. सो आय ब्लेस की तुम्ही त्याला खरंच खूप छान वाढवताल. आणि तुम्ही पण खूप यंग आहात. सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर फ्युचर. आणि थँक्यू सर. तुम्ही एवढ्या लांबून आलात त्याच्याबद्दल पहिले तर तुमचे आभार की तुम्ही एवढ्या लांबून आलात. थँक्यू सर. मिस्टरांनी अजून चेहरा पाहिलेला नाहीये, नाही, काहीच नाही पण गेले. बाळाचा चेहरा नाही, फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही. सगळीकडून ब्लॉक करून ठेवलेलं आहे त्यांनी. आणि आता मला माझ्या विरालाच मोठं करायचंय. मला त्यांच्याकडे नाही जायचं. नाही जायचं तुम्ही नाही. ठरवलंय. हो. आणि जे कोर्टवाले सुद्धा जज लोक पण काही असं निकाल नाही लावत. त्यांनी सुद्धा विथ प्रूफ सगळं बघितलंय आणि रिझल्ट आमच्याकडूनच लागतोय. असं पण एक माणूस म्हणून त्यांनी कधी माणुसकी दाखवली? माणुसकी हायच नाही ना सर. माणुसकी जर असती तर स्वतःच्या बाळाचं तर झालं असतं ना. हा ना. माणुसकीच नाही, शून्य फिलिंग, भावना काहीच नाही. म्हणजे ते त्यांच्याच दुनियेत आहेत. त्यांना कोणाशीच काहीच घेणं देणं नाही. आणि जो माणूस स्वतःच्या बाळाचा नाही झाला ना, तो कधीच कोणाच व्यक्तीचा नाही होत. ना सख्या आई वडिलांचा होत, ना मित्र परिवाराचा नाही, कोणाचाच नाही होऊ शकत. तुम्हाला असं वाटतंय का त्यांनी तुमचं नुकसान केलंय? नुकसान आता मी म्हणते माझ्या आयुष्यात जे व्हायचं होतं, माझी एक शिकवण म्हणूनच समजते मी. तर मी नुकसान नाही म्हणू शकत, कारण मला सोन्यासारखं बाळ जे झालं ते मी नाही म्हणू शकत नुकसान. तर ऑफकोर्स तो माणूस चुकीचा आहे आणि मी त्या माणसाला मेलं म्हणून सोडलाय सर. का बरं सोडलाय? कारण की खूप बायांचे म्हणजे प्रेग्नेंट असताना किंवा बाळ झाल्याच्या नंतर नवरे मरतात. त्या बाळाला घेऊन जगत नाहीत का? सेम मी तसंच बघून मला सुद्धा जगायचं आहे. म्हणून मी त्या माणसाला मेलं म्हणून सोडलं. आणि त्या माणसाचा माझा विचार कधीच येत नाही की मी या माणसासोबत चांगलं बोलले असते किंवा अजून त्याला सुधारायचा प्रयत्न केला असता. कारण की सुधारणारा माणूस पहिलेच सुधारतो. आणि आपल्या लेकरासाठी ना माणूस काहीही करू शकतो. मी असे म्हणजे माझ्या मैत्रिणीचे नवरे म्हणा किंवा काहीही म्हणा, मी बघितले ना, सगळे माणसं एकच म्हणतात की लग्न झाल्याच्या नंतर आणि बाळ असल्यावर तर माणूस ना आयुष्यातलं सगळं सुख सोडतं. पण जो माणूस स्वतःचं सुख सोडून स्वतःच्या लेकराचं नाही झालं, तो कोणाचंच नाही होऊ शकत. म्हणून मी एकटं राहायचा प्रयत्न केला. पण तुम्हाला कधी कधी हा प्रश्न नाही पडत का, यार आपल्यालाही फॅमिली पाहिजे, आपली फॅमिली असते, किंवा एखादं असं कपल बघून न्यूली मॅरिड, असं वाटतं ना, मी माझ्या नशिबाला दोष देते की मी म्हणजे चांगली राहिली, म्हणजे एकदम ट्रू त्या माणसासोबत वागली. जर तो माणूस माझ्यासोबत वागला असता ना, तर आज आम्ही खूप सुखाचं राहिलो असतो. म्हणजे 4 लोक ना बघत राहिले असते, आम्ही एक मोटिवेशनल झालो असतो त्याच्यासाठी. लोकांनी आमच्याकडे बघून म्हटलं असतं की नाही किती चांगले लोक आहेत. पण आता लोक माझ्याकडे बघतील की ही बाई एकट्या बाळाला सांभाळते, म्हणजे आम्ही सुद्धा सांभाळू शकतो. की खरंच असा माणूस जर असेल चुकीचा तर आपण एकटं राहू शकतो बा. मरणं हा शेवटचा पर्याय नाही आहे. मी पण खूपदा मरण्याचा प्रयत्न केला, सुसाईड करायचा प्रयत्न केला, तेव्हा नाही झालं काही. पण आता जर मला काही वाटलं ना, तर मी माझ्या बाळाकडे बघूनच जगते. म्हणजे आता मला येतच नाही असे थॉट.
मी स्वतः एकटी बाहेर राहून एकटी राहून जगायचा प्रयत्न करेल, पण मी माझ्या स्वतःच्या जीवाला काहीच करू शकत नाही. एक आई झाल्यानंतर कसं वाटतं? वेगळीच फिलिंग असते, म्हणजे आपण फिलिंगलेस होऊन जातो. आपल्या बाळातच सगळं जग असते. हो ना, हो, काहीच त्याच्या वाटत पलीकडे काहीच काहीच वाटत नाही. हम्म. आपल्याला बाहेरचे काय बोलतात, घरचे सपोर्ट करतील का, पुढचा विचार सुद्धा येत नाही. आला ना तरी असं वाटतं की मी स्वतः खंबीर आहे, मी करू शकते. असं एवढा कॉन्फिडन्स येतो. स्वतःवर मला भरपूर आहे, कारण की वा. मी लग्नाच्या आधी काम केलंय. हम्म. मला असं वाटतं मी सहज पैसे कमवू शकते. कंपनी म्हणा किंवा माझ्या हात स्किल जे आहे, Skill आहे. म्हणजे मी हो. माझ्या लेकराला पोटभर खाऊ घालू शकते आणि मी खाऊ शकते आणि राहू अरे वा. शकते. मग काय करणार आहे? आपल्याला जर कोणी मरणाच्या दारात सोडत असेल तर आपण त्याच्या पायावर जाऊन पडणं म्हणजे एक दिवस मरणच आहे. हो, अर्थात. आता एवढ्या मोठ्या मोठ्या केसेस झाल्या, वैष्णवी हम्म, हगवणे वैष्णवी. म्हणून हे त्या, त्यांनी स्वतःने हिंमत जर केली असती, त्यांचे वडील तर पैसेवाले होते ना, हा. माझे तर गरीब आहेत. पण माझ्या आई वडिलांनी मला मरणाच्या दारात नाही सोडलं. त्यांच्या कानावर जसे ते लोक चुकीचे आहे समजलं ना, त्यांनी समाजाचा विचार नाही केला, नातेवाईकाचा विचार नाही केला, कोणाचाच विचार नाही केला. जे माझ्याबद्दल त्यांना संसार जोडायचे प्रयत्न करायचे होते ते त्यांनी केले. हम्म. पण एवढं करून जर ते लोक सुधरत नसेल ना, तर माझे आई वडील म्हणतात आता नकोच हे लोक, काहीच करू नाही शकत. याच्यातून एक लक्षात येतं की पैसा नाही पण हिंमत लागते. हिंमत लागते. पैसा तर माझ्याकडे काहीच नाही, मी झिरो आहे. मी कुठे कामाला जाऊ शकत नाही, कारण की बाळ माझं पोटात होतं तेव्हापासून मी घरीच आहे. माझ्या आई वडिलांनी जे केलं ते केलं. आता मी सगळ्या गोष्टी मागे सोडून स्वतःला सावरलं, म्हणजे सगळं टेन्शन, डिप्रेशन सगळं सगळं सोडून मी आता पुढे एक सुरुवात केली आहे. छोटे मोठे काम करते, अरे वा. थोडेफार इन्कम येतं हम्म. आणि बाळही व्यवस्थित आहे आणि मी व्यवस्थित आहे. नाही, नक्कीच. अमरावतीवरून जर कोणी हा व्हिडिओ पाहत असेल त्या सिटीमध्ये, तर ताईंचा मी इन्स्टा ID पेज देतोच मी, तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याकडून त्या मेहंदी खूप छान पद्धतीने काढतात, रांगोळी खूप छान काढतात. तर ताईंना नक्की सपोर्ट करा. आणि मला खूप छान वाटतं की तुम्ही स्वतः स्टँड घेतलेला आहे, स्वतःच्या पायावरती उभे आहात आणि एका सर्टन अशा एजला की जिथं आता मुलींची लग्न होतात आणि तिथं तुम्हाला तो अनुभव आलेला आहे. सो एक शेवटचा प्रश्न आपल्या ह्या सर्व महिलांसाठी, तुम्ही काय सांगाल? मी एकच सांगेल, आता लग्न करताना ना स्वतः सक्षम व्हा. स्वतः सक्षम झालं ना, आणि मेन म्हणजे लग्न जोडताना आपल्या जे काही अटी आहेत ना ते पहिलेच त्या लोकांसमोर सांगायच्या. आणि जर आपल्याला थोडं काय आढळून आलं, म्हणजे मला आढळून आलं पण मी समाजाचा विचार केला की बाबा लोक काय म्हणतील माझं लग्न तुटलं तर, नातेवाईक काय म्हणतील, की पोरगीचं काही लोक डाऊट मुलीवरच घेतात, मुलावर कमी आणि मुलीवरच घेतात. पण मी त्यावेळेस जर तो विचार नसता केला ना तर आज माझ्या आयुष्यात असं काही घडलं नसतं. पण मी तो विचार केला ना, मुलींना माझं एकच सांगणं आहे की आता ना जग बदललं आहे. समाजाचा लोकांचा विचार केल्यापेक्षा ना आपल्या स्वतःला काय वाटतं ना हे आपण केलं पाहिजे. आई वडिलांचा पण नाही विचार करायचा, कारण की ज्या वेळेस आपण याच्यात असतो ना तर त्यावेळेस आपल्याला स्वतः उभं राहावं लागतं, कारण की कोणीच आपलं समजू नाही शकत मनात काय चालू आहे. आई वडील नाही, कोणीच नाही समजू शकत. म्हणून स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. कोणतंही लग्न लव्ह मॅरेज असो, अरेंज मॅरेज असो, फसवणूक होतात, सगळं बघूनच करावं. अशा मुलांसाठी तुम्ही काय बोलाल? माझं एकच म्हणणं आहे, जसं आपण आईला प्रेम देतो, मुलं जसे आईला प्रेम करतात, बहिणीला फ्रीडम देतात आणि प्रेम सुद्धा करतात, की म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी देतात, तसं बायको आल्याच्या नंतर बायकोला का बरं नाही? कारण की बायको तरी काय तिचं सगळं सोडून तुमच्यासाठीच आलेली असते ना. मग बायकोला सुद्धा प्रेम करा, तिला सुद्धा फ्रीडम द्या आणि आपल्या काही गोष्टी आहे ना त्याच्यात सुद्धा कॉम्प्रोमाइज करा. कारण की एक मुलगी जेव्हा जाते ती पण कॉम्प्रोमाइज करते, मग मुलांनी सुद्धा कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे काही ना. नाही, अर्थातच. खूप छान. आणि म्हणजे ही इन्स्पिरेशनल स्टोरी आहे. खूप महिलांना ह्याच्यामधून मोटिवेशन मिळेल, कारण एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीनं बोललात, तुमची गोष्ट मांडलीत. खूप करेज लागतं इथं येऊन बोलायला, लोक घाबरतात, पण तुम्ही ज्या पद्धतीनं आलात, स्वतःची बाजू मांडली, कारण हे गरजेचं आहे. कारण या गोष्टीमुळे कुणीतरी पाहिल्यानंतर कुणाच्या तरी पॅरेंट्सला लक्षात येईल की बाबा आपल्या मुलीचं लग्न अशा पद्धतीत लावून देऊ की नको. बरोबर आहे ना. कारण आयुष्य एकदाच आहे आणि या आयुष्यात चालताना सुरुवातीच जर एवढी मोठी ठेच असेल तर पुढे आयुष्य किती मोठं आहे. भरपूर. अशा या स्टेज मध्ये तुम्ही म्हणजे स्वतःला संपवून घ्यायला पाहिजे होतं. मेन म्हणजे दुसरी असते, मी घरात एकटी राहत होती, मी स्वतःला काही करू शकले असती, पण काय माहिती माझं डोकं इतकं स्ट्रॉंग कसं, माझं हृदय इतकं स्ट्रॉंग कसं काय झालं की नाही जगायचं, आई वडिलांच्या साठी जगायचं असं. नाही तर मी त्या व्यक्तीला भरपूर जीव लावलेला ना, पुरी प्रेमात मरतात. मी तर माझं सगळं म्हणजे एवढं नुकसान झाल्यावर मरायला पाहिजे होतं, पण तसं काही मिस्टरांची आठवण येते? नाही, बिलकुलच नाही. नाही, अशा व्यक्तीची आठवण म्हणजे नाही, कधीच नाहीये. हो, ग्रेट. सो तुम्ही हा झालात
खरंच तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सर. तुम्ही पण मला इथे बोलायला चान्स दिला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. येस. सो मित्रांनो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. कारण वैशालीची जर्नी ही जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी नाहीये. कारण एखाद्या लहान मुलीवरती ज्यावेळेस अशा काही गोष्टी घडतात त्यावेळेस तीच समजू शकते की काय गोष्ट आहे. आणि तुम्हीही या गोष्टीमध्ये अडकला असाल किंवा तुमचे मित्र अडकले असतील, अशा सिच्युएशनमध्ये असतील, तर मला असं वाटतं त्यांना थोडंसं समजून घ्या, त्यांना थोडा धीर द्या. कारण मला असं वाटतं आणि पॅरेंटला पण एक गोष्ट सांगायची की आपली मुलगी आहे, आपली मुलगी ही कोणतीही वस्तू नाहीये. विचार करा, आपली मुलगी दुसऱ्यांकडे देण्याच्या अगोदर एक विचार करा, समोरची फॅमिली कशी आहे. कारण आपण जेवढ्या लाडाने वाढवतो, माहित नाही की पुढे जाऊन तिचे तेवढेच लाड होतील किंवा तिला एक चांगली फॅमिली मिळेल. मला असं वाटतं अवेअर राहा. मी एवढं सांगू शकतो. कारण दुनिया खूप वेगळीकडे चाललेली आहे. चांगली माणसं खूप कमी राहिलेली आहेत जगात.